नमस्कार मंडळी, मी भूषण करंदीकर. आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या सर्वांसमोर फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी येतोय. आणि आज खरं तर औचित्य असं आहे की दरवर्षी आपण पाहतो वारकऱ्यांचा आजचा दिवस हा अतिशय आनंदाचा असतो आणि लाखो वारकरी आज पंढरीच्या विठुरायाला भेटण्यासाठी पायी वारी करत तिथे दाखल होत असतात. मात्र यावर्षी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की करोनाचं संकट महाराष्ट्रासमोर नाही, देशासमोर नाही, तर अवघ्या जगासमोर आहे. आणि अशा वेळेला काही नवीन सांकेतिक नियम आपल्याला पाळावे लागतात. त्यामध्ये सोशल डिस्टन्सिंग सारखा एक नियम आहे जो आपल्याला पाळणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यामुळेच आपण ही करोनाची साखळी तोडू शकतोय. तर त्यामुळे यावर्षी पायी वारी जरी झाली नसली तरी वारी मात्र झाली, कारण वारी ही कधीच खंडित होत नाही, वारी निरंतर सुरू असते. आणि त्याचाच भाग म्हणून संतांच्या पालख्या देखील तिथे दाखल झाल्या. आज विठुरायाची शासकीय महापूजा देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली आणि त्यामुळे आज पुन्हा एकदा आपण सगळ्यांनीच दूरचित्रवाणीच्या माध्यमातून या विठुरायाच्या आषाढी एकादशीच्या संपूर्ण सोहळ्याचं लाईव्ह कव्हरेज सगळ्यांनीच पाहिलं असेल. त्याच निमित्ताने आज आपण बोलणार आहोत आणि त्यातून विठुरायाची एकूण भक्ती, संतांचं विठुरायावर असलेलं प्रेम, त्याचबरोबर या वारकऱ्यांसाठी नेमकी ही विठू माऊली नेमकी काय आहे आणि विविध अभंगातून संतांनी त्याचं वर्णन कसं केलंय, वारीचं वर्णन कसं केलंय, वारीचं महत्व काय सांगितलंय, भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन हे वारकरी इतका किलोमीटरचा पायी प्रवास का करतात, त्याच्या मागचं नेमकं कारण काय, त्यांच्या मागची त्यांची प्रेरणा काय, या सगळ्याचा आज आपण धांडोळा घेणार आहोत. आणि त्यासाठी माझ्यासोबत आहेत सध्याच्या माऊलींच्या आजोळचे वंशज अर्थात गांधी घराण्याचे वंशज, सुप्रसिद्ध गायक अभिनेते अवधूत गांधी, आणि त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी आपल्यासोबत आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार, प्रवचनकार, कीर्तनकार श्रीराम पुरोहित. मी या दोघांचंही स्वागत करतो या चर्चेत. आपल्या दोघांचंही मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. मला असं वाटतं आपण सुरुवात अवधूत पासून करूया. अवधूत, खरं तर दरवर्षी आळंदीला जो एक उत्साह आपल्याला पाहायला मिळतो किंवा वारकऱ्यांचा जो मेळा भरलेला असतो, या सगळ्याचं जे एक आपण असं म्हणू की एक रूप तुझ्या डोळ्यात लहानपणापासून तू साठवून ठेवलंयस. यावर्षी करोनामुळे ते तसंच्या तसं उभं राहिलं नाही. मात्र आपल्याला एक निश्चित म्हणता येईल की या वर्षीचा जो वारीचा सोहळा आहे तो मर्यादित स्वरूपात आपण बघितला, अनुभवला. तुझ्या दृष्टीने वारीचं महत्व कसं आहे आणि जे हजारो लाखो वारकरी पायी ही वारी करत असतात त्यांच्या दृष्टीने विठू माऊली कशी आहे? माझा आवाज येत नाहीये? आता येतोय का बघा? आता येतोय आवाज? आता येतोय आवाज माझा? अवधूत, आपण दरवर्षी वारी अनुभवतो, विशेषतः तू अत्यंत जवळनं ही वारी अनुभवलेली आहेस. दरवर्षी लहानपणापासून तू वारी अनुभवतोयस आणि त्यामुळे या वर्षीची वारी थोडीशी वेगळी होती. आपण म्हणू मर्यादित स्वरूपातली ही वारी होती. त्यामुळे या वारीच्या निमित्ताने आपण सगळेच एका विशिष्ट धाग्यात गुंफलो जातो. त्या पायी प्रवासात आपण विविध अनुभव घेत असतो. तर तुझ्या दृष्टीने ही वारी म्हणजे नेमकं काय आहे आणि या भक्तांसाठी विठू माऊली, पंढरपूर म्हणजे काय आहे, त्याबद्दल सुरुवातीला आम्हाला तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय. मला वाटतं अवधूतला अजूनही आवाज नीट पोहोचत नाहीये. अवधूत, आवाज येतोय आमचा? हॅलो, आवाज येतोय अवधूत? बोला. आवाज येतोय? आला आला. येस, आला आला. मला वाटतं आता श्रीराम पुरोहित तर नाहीयेत, पण आपण तोवर ही चर्चा सुरू ठेवूया. जसं मगाशी मी म्हणत होतो अवधूत की या संपूर्ण वारीचा तू लहानपणापासून साक्षीदार आहेस. तुमच्या वाड्यात पालखीचा मुक्काम असतो आणि मांदियाळी असते वारकऱ्यांची. तर अशा वेळी यावर्षीची वारी थोडीशी वेगळ्या स्वरूपाची आहे. काही अंशी आपण त्याला मर्यादित स्वरूपाची म्हणूयात, पण वारी मात्र अखंड चालू राहते, ती राहणारच आहे. तर यावर्षी वारीचा जो संपूर्ण उत्साह अनुभवता आला नसला तरी तू लहानपणापासून पाहिलेलं रूप,
वारकऱ्यांचं विठुमाऊली प्रती असलेलं प्रेम, भक्ती हो. याबद्दल काय सांगशील? आणि पंढरपूर क्षेत्र या सगळ्या वारकऱ्यांसाठी नेमकं काय आहे याबद्दल आम्हाला सुरुवातीला सांग. पंढरपूर हे संतांनी माहेराची उपमा दिलेली आहे पंढरपूरला. पांडुरंगाला मायबाप मानलेलं आहे, आपलं सर्व काही सर्वस्व मानलेलं आहे. आणि वारीचं जे स्वरूपाबद्दल आपण बोललात की यावर्षी अतिशय मर्यादित लोकांमध्ये प्रस्थान सोहळा झाला आणि दुर्दैवाने माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं झालं की मला त्या सोहळ्याला उपस्थित राहता आलं नाही. की आजोळ घरातली जी पूजा असते, तो जो सगळा एक आनंद असतो, त्या आनंदाला म्हणजे त्या दिवशी तर अशी अवस्था होते की मी सांगू शकत नाही शब्दामध्ये. मी शरीराने होतो, फक्त मनाने आळंदित होतो. अगदी मोजक्या लोकांमध्ये, म्हणजे आमच्या घरातल्या फक्त 5 लोकांना परमिशन आजोळ घरात दिली होती. आणि बरोबर आहे, कारण ते सगळ्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत जर नियम आहेत तर. आणि आपल्या आरोग्यासाठी, सार्वजनिक हितासाठी त्या गोष्टी होत्या, त्यामुळे त्या पाळून प्रस्थान सोहळ्यातला कुठलाही उपचार न कट करता, कुठलाही उपचार स्किप न करता हा पूर्ण प्रस्थान सोहळा पार पडलेला आहे. आणि यावर्षी पहिल्यांदा असं झालं की आजोळ घरामध्ये 17 दिवस पालखीचा मुक्काम होता. म्हणजे ज्येष्ठवद्य अष्टमीला माऊलींचं प्रस्थान होतं पालखीचं, आणि आजोळ घरामध्ये पालखी मुक्कामाला येते. यावर्षी ज्येष्ठवद्य अष्टमी ते काल दशमी पर्यंत पालखी आजोळ घरात होती. काल माऊलींच्या पादुका एसटीने काल पंढरपूरला रवाना झाल्या. या सोहळ्याचा एक आनंद एक कसा असतो की पूर्वी लहानपणीची आठवण सांगतो, ज्या वेळेला आजोळ जुना वाडा होता, आम्ही सगळे, माझे भाऊ, माझे मित्र, आम्ही सगळे 3-4 दिवस आधीपासून सगळी तयारी सुरू व्हायची आणि तिथे सजावट करायची. त्या काळी आत्ताच्या सारखं फारसं काही ग्लॅमर असं नव्हतं की म्हणजे मीडिया किंवा इतर अशा काही गोष्टी, फारशी प्रसिद्धी, पण गर्दी मात्र तेवढीच गर्दी असायची भरपूर. पण तेव्हा एक वेगळं असा आनंद होता की आम्ही लहानपणी रंगीत कागदाच्या पताका करणं, फुलांच्या माळा करणं, भगवे ध्वज लावणं, त्यानंतर रांगोळ्या काढणं, ही सगळी शोभा, सगळं आता जशी फुलांची सजावट ज्या पद्धतीची साधनं उपलब्ध आहेत तसं तेव्हा काही नसायचं फारसं. मग हार करायचं, रात्रभर जागून हार करून ते सगळं ते सजावट करणं. आणि ती एक ओढ असायची की माऊली येणार आहे, माऊलींची सेवा करायला मिळणार आहे. तो म्हणजे शब्दातीत आनंद आहे तो. तर यावर्षी तो आनंद म्हणजे अगदी काय म्हणता येईल आपल्याला, या सोशल मीडियाच्या रूपातून लांबूनच तो घ्यावा लागला. यावर्षी ज्ञानेश्वर महाराज संस्थांनी त्यांच्या फेसबुक पेज तयार केलेला आणि तिथून सगळा सोहळा लाईव्ह दाखवला. पण त्याचा फायदा असा झाला की ज्या लोकांना आतमध्ये काय चालतं, काय सोहळा असतो, कशा पद्धतीने असतं, हे कधीच पाहायला नाही मिळालेलं, त्या लोकांना हे सगळं बघायला मिळालं त्या निमित्ताने. खरंय. मला वाटतं पुरोहित सर, आपणही थोडा यावरती प्रकाश टाकला तर अजून यात थोडी रंगत येईल. सरांना आवाज जात नाहीये मध्ये. बहुतेक सरांना आवाज जात नाही. सर, आमचा आवाज येतोय? नक्की. आता म्हणाले, वाईटातलं चांगलं तर आपण शोधतोच अध्यात्मामध्ये. त्यावेळी आपण या संदर्भात एक वेगळ्या विषयावर चर्चाही केली होती. वारकऱ्यांना वाईट वाटणं हे भूषणजी अगदी स्वाभाविक आहे. याचं कारण मुळामध्ये असं आहे. हो, येतोय. सर बोला. मला येतोय, आवाज येतोय. माझा आवाज पोचतोय का आपल्यापर्यंत? हो, येतोय, आवाज येतोय. आवाज पोचतोय आपल्यापर्यंत? हो सर, हो सर. मला वाटतं अवधूत सरांच्या नेटवर्कमध्ये थोडासा काहीतरी इश्यू असल्यामुळे आवाज थोडा उशिरा पोहोचतोय. तर मला वाटतं आपण एका अभंगाने या गप्पा आणखीन थोड्या पुढे नेऊयात. कोणता अभंग सादर करतो? सरांनी एक मुद्दा सांगितला की वाईटातून चांगल्याचं कसं हे करता येईल, तर त्याचं एक मला असं सांगावं वाटतं की आपल्याला सगळ्यांना घरी बसायला सांगितलंय. मग याचा अर्थ काय होतो की आपल्याला आपल्या स्वतःचा शोध घेण्याचा एक संधी चांगली चालून आली.
की माणसांची जी अवस्था आपण बघत होतो की लॉकडाऊनच्या आधीच जर आपण परिस्थिती बघितली तरी सगळे पळतायत. जो तो पळतोय, जो तो धावतोय, कोणी पैशाच्या मागं, कोणी कशाच्या मागं, कोणी अरे थांबा जरा, श्वास घ्या, मोकळा श्वास घ्या, या निसर्गाला मोकळा श्वास घेऊ द्या. हे सगळं म्हणजे माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी इतकं बेभान झालेला होता. तर मला असं वाटतं की या संकटामुळे थोडं भानावरती आल्यासारखं झालंय. अर्थात अनेक प्रकारचं नुकसान जे कधीही भरून निघणार नाही असं नुकसानही झालेलं आहे, पण तरीही यातून चांगलं काय करता येईल, जसं आपण आता सोशल मीडियाचा वापर चांगल्या प्रकारे शिकलो की चांगला वापर कसा करावा सोशल मीडियाचा हे आपण आपल्या लोकांनी दाखवून दिले. आणि आपल्याला आपलं भाग्य की आपल्यासाठी ही साधनं उपलब्ध आहेत. तर आपण तुम्ही म्हणलात तसं एका चांगल्या अभंगाने सुरुवात करूयात की सकारात्मकता आपल्याला ही जी सगळीकडं सकारात्मक वातावरणासाठी आपण प्रयत्नशील आहोत. तर अतिशय सुंदर असा अभंग की जे खरोखर ते प्रेरणा ज्यातून मिळते, त्या पंढरीच्या सुखाची अनुभूती ज्या अभंगातून मिळते, असा संत सेना महाराजांचा अभंग आहे, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. आणि भारतरत्न तर विश्वरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेनजींनी गायलेला अभंग आहे तो. मी प्रयत्न करतो सादर करण्याचा. जरूर. आणि या लॉकडाऊननी अजून एक वैशिष्ट्य म्हणजे कमीत कमी साधनांमध्ये जास्तीत जास्त चांगलं कसं करता येईल याची पण एक शिकवण दिली. आता आपल्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आलेला आहे. मोबाईलच्या माध्यमातून मोबाईल मधला तबला, मोबाईल मधला तानपुरा या सगळ्या गोष्टी वापरायचा त्या निमित्ताने सुरुवात झाली. अर्थात त्याची सर म्हणजे लाईव्ह कार्यक्रमाची सर त्याला नाही, पण दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रकार असो. जाता पंढरीसे सुख वाटे जीवा, जाता पंढरीसे सुख वाटे जीवा, आनंदे केशवा भेटताची, आनंदे केशवा भेटताची, जाता पंढरीसे सुख वाटे जीवा, जाता पंढरीसे. या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, सुखाची उपमाया, सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधोनी अवघी तीर्थे, अवघी तीर्थे, अवघी तीर्थे, जाता पंढरीसे सुख वाटे जीवा, जाता पंढरीसे. ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर, ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर, ऐसे पाहता निर्धार नाही कोठे, नाही कोठे, नाही कोठे, जाता जाता पंढरीसे सुख वाटे जीवा, जाता पंढरीसे. ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसे वैष्णवादी गंबर दावा कोठे, दावा कोठे, दावा कोठे, जाता पंढरीसे सुख वाटे जीवा, जाता पंढरीसे. ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक, ऐसी चंद्रभागा, ऐसी चंद्रभागा, ऐसा पुंडलीक, ऐसा वेणुनादी कान्हा दावा, कान्हा दावा, कान्हा दावा, जाता पंढरीसे सुख
वाटे जीवा जीवा जाता पंढरीसी सेना म्हणे खूण सांगितली संती सेना म्हणे खूण सांगितली संती आ सेना सेना म्हणे खूण सांगितली संती सेना म्हणे खूण सांगितली संती या परती विश्रांती न मिळे जीवा परती विश्रांती न मिळे जीवा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा आनंदे केशवा आनंदे केशवा भेटताची जाता पंढरीसी सुख वाटे जीवा जाता पंढरीसी. वा 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 अवधूत वा, क्या बात आहे. साक्षात या वारीचा संपूर्ण चित्ररूप देखावा तू आमच्या डोळ्यासमोर उभा केलास आणि पंढरीचा महिमा आमच्या समोर तू उभा केलास. पुरोहित सर पुन्हा एकदा आपल्याशी जोडले गेलेत. सर, आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि जसं आता अवधूतनी अभंगातनं वारीचं वर्णन केलं किंवा सर्व वारकऱ्यांसाठी वारीचा महिमा काय असतो हे सांगण्याचा प्रयत्न केला, आपणही जर थोडं यावरती विश्लेषण केलं तर अजून आनंद होईल. निश्चितपणाने हा जो पहिलाच अभंग अवधूतजींनी सादर केला त्याच्यामध्ये प्रत्येक वारकऱ्याचं मनोगत आलंय. पहा, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. सुख शोधण्यासाठीच तर प्रत्येक जीवाची धडपण आहे ना. नाथ महाराज तर आमचे सांगतात की मजलागी दुःख होवावे ऐसे कोणी भावेना जीवे. या जगात कोणालाही दुःख नकोय हो, कोणालाच दुःख नकोय. म्हणजे अगदी आपण म्हणायचं झालं तर दुःखात उद्विजते जंतू सुखम सर्वाय रुच्यते. प्रत्येक जीवाची धडपड, म्हणजे आम्ही कीर्तनात तर सांगून सांगून श्रोत्यांना ते वाक्य आता पाठ झाले की हे धड पडेपर्यंतची धडपड केवळ सुखासाठी आहे. पण संतांनी आणि आमच्या वारकरी संप्रदायाने सुखाचा मार्ग इतका सोपा करून दिलाय, जे अवधूतजीने अभंग आता जो सादर केला, जाता पंढरीसी सुख वाटे जीवा. बरं, हे अन्य कोणी सांगितलं असतं ना तर कदाचित समाजाने नसता विश्वास ठेवला, आमच्या वारकरी संप्रदायाने विश्वास नसता ठेवला. पण नामदेव महाराज सुद्धा त्यांच्या अभंगात जर असं सांगत असतील की सुखा लागी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाये एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. आणि अवधूतजी, मी भूषणजी मुद्दा म्हणून सांगायला हरकत नाही, हा अभंग जो नामदेव महाराज जेव्हा सांगतात ना, माझा का विश्वास बसतो, ज्यांच्यासाठी नाम हाच देव झाला होता आणि ज्यांनी नामाच्या माध्यमातून देव आपलासा केला होता असे नामदेव महाराज, ते जर सांगत असतील की जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. आणि मग आपण जो सेना महाराजांचा अभंग आता अवधूतजी सादर केला, भूषणजी, मला यातनं एवढा वेगळा संदेश मिळतो की जाता पंढरीसी सुख. अरे, एवढं जर आम्हाला सोपं सुखाचं साधन मिळत असेल, वारकरी बंधूंची पावलं वळणारच त्या दिशेने, पंढरपूरच्या दिशेने. मी आपल्याला आणखीन एक मुद्दा म्हणून भाग सांगतो. अनेक 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 प्रमाण देता येतील. तुझे पायी सर्व सुख आहे जर तुकोबा आम्हाला सांगतात, किंवा सुखरूप ऐसा तुझ्या कोण सांगा माझ्या पांडुरंगासारखा, एवढी ग्वाही जर आम्हाला ते देतात, तर आमची पावलं पंढरीच्या दिशेने वळणं हे अगदीच स्वाभाविक आहे, अगदी स्वाभाविक आहे. दुसरा सोपा मार्गच नाहीये. आणि मला मुद्दा म्हणून हा जो अभंग आता अवधूतजींनी सादर केलाय आपल्या समोर, त्या अखेरच्या चरणाकडे मुद्दा म्हणून आपलं लक्ष वेधायचंय. सेना महाराज स्वतः संत पदाला पोहोचलेली आहे, एक अधिकारी व्यक्ती, काय आपली अनुभूती सांगतात. मी भूषणजी मुद्दा म्हणून आपल्याला सांगू, सहसा संत आपली आध्यात्मिक अनुभूती प्रत्येक ठिकाणी नाही व्यक्त करत. फार कमी अभंग असेल, जसं माऊलींनी आपला अभंगातनं आपली अनुभूती सांगितलेली आहे. म्हणजे पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, या अभंगाचा जर आपण विचार केला तर क्षेम देऊ गेले तरी मीची मी एकले, हे अशी जी अनुभूती आहे ना अद्वैत स्थितीची,
तसंच नेमकं सेना महाराज अवधूतजींनी अभंग जो सादर केला आता आपल्या समोर, अखेरचा चरण मुद्दामून पहा. सेना म्हणे खूण सांगितली संती, या परती विश्रांती न मिळे कुठे. आम्ही वा वा. जर या दुःखामध्ये जर व्यापून गेलेलो, त्रासून गेलेलो, त्रस्त झालो, संत्रस्त झालोय, तर आम्हाला सुखाचा मार्ग जर मिळत असेल, वारकऱ्यांची पावलं भूषणजी 100% पंढरीच्या दिशेने का वळतात. मला खरं तर अनेकदा आश्चर्य वाटतं. आम्हाला आमच्या समारंभाची निमंत्रणं पाठवली तरी लोक किती येतील खात्री नसते. आणि अवधूतजी स्वतः प्रत्यक्ष माऊलींच्या आजोळचे प्रतिनिधी आज आपल्या समोर आहेत. आपलं भाग्य आहे. मला सांगा, कुठल्या वारकऱ्याच्या समोर एक पत्र गेलेलं असतं की या निमित्ताने वारीला या बरं का, सहभागी व्हा. काय उत्स्फूर्तपणाने सगळे, उत्स्फूर्तपणाने, म्हणजे हे मला वाटतं जगात कुठे उदाहरण असं नसेल की एवढ्या उत्स्फूर्तपणाने सगळे सहभागी होत आहेत आणि तेही उत्साहाने. बरं, त्यामध्ये स्वतःच्या पदरमोडीनी सगळ्या येणारे लोक आहेत. माणसं जमवायला आली, काय काय करावं लागतं. भूषणजी, तुम्ही माध्यमाचे प्रतिनिधी आहात, मी माध्यमाचा प्रतिनिधी आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, फक्त एकमेव आध्यात्मिक क्षेत्र असं आहे की स्वतःच्या सुखासाठीच फक्त लोक येतात असं समजू नका. लोक अन्य लोकांच्या सुखासाठी येतात. मला मुद्दामून आपल्या 1 मिनिट फक्त घेऊन एक मुद्दाम उदाहरण सांगायचंय. आपल्यालाही माहितीये, आपण एका माध्यमातल्या याच्यामध्ये अनेक वर्ष प्रदीर्घ काळ खरं तर काम केलंय. एका प्रतिनिधीने आमच्या अवधूतजी वारकरी बंधूला एका प्रश्न विचारला, काय पांडुरंगाची भेट झाली का. तो कळसाला नमस्कार करून आला होता. तो खात्रीशीरपणाने मला झाली ना. मग त्यांनी सांगितलं, काय मागितलं का. तो पहिली गोष्ट म्हणला, मागण्यासाठी वारकरी संप्रदायातला कोणी येतच नाही, आणि जो मागतो तो वारकरी संप्रदायाचा असूच शकत नाही. कारण शेवटी तुकाराम महाराजांनी सांगितलेलं स्पष्ट आम्हाला आहे की काही न मागती देवा त्याची करू धावे सेवा. हे जसं आम्हाला तत्व माहितीये, तसं आम्हाला आमच्या वडिलांनीच ही रीत घालून दिलेली आहे की नाही आम्ही मागणार. काही मागणे हे आम्हा अनुचित, वडिलांची रीत जाणत असे. पण त्या प्रतिनिधीने त्याला सोडलं नाही. नाही म्हटलं, तरी सांगा ना, काहीतरी मागितलं असेल ना. तो म्हटलं, मागितलं. तुम्ही आता एवढा आग्रह केला म्हणून सांगतो, मागितलं. काय मागितलं म्हणले. काय उत्तर दिलं असेल भूषणजी अवधूतजी त्यांनी. तो म्हटला, याच्या पुढे मनामध्ये मागण्याची इच्छाच निर्माण होणे एवढंच मागणं मागून आलोय. वा वा. मला वाटतं खऱ्या अर्थाने या अभंगाची जर आपल्याला खऱ्या अर्थाने अनुभूती घ्यावी असं वाटत असेल तर ही अवस्था, वारकरी म्हणून मी जेव्हा वारी करतो ना, एक क्षण तरी माझ्या आयुष्यात असा आला पाहिजे की बस या परते विश्रांती नाही कुठे. ही माझी सेना महाराजांची अनुभूती मला आली पाहिजे. एवढं झालं ना की मग सुख वाटे जीवा, हे का म्हणाले नेमके सेना महाराज, आपोआप समजून येऊ शकते. वा वा वा. नक्कीच. आणि आपण जे म्हणाला, माफ करा भूषण, मागण्याबद्दलच सगळं खरं तर काहीही न मागता जो सर्व काही देतो तो देव आहे. पण मग अगदीच मागायचं झालं तर काय मागायचं हे पण संतांनी सांगितलंय आम्हाला. मागणे ते एक प्रती आहे, देशील तरी पाही पांडुरंगा. खरंच आपल्याला नामदेवाचा अभंग किंवा तुकाराम महाराजांनी सांगितले, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, किंवा हेची व्हावी माझी दास, जन्मोजन्मी तुझा दास. दास, अगदी खरं आहे. आणि आपल्याला अवधूतजी, भूषणजी, आपल्या अजून अनुमती असेल तर एक सांगतो. फार चांगला मुद्दा अवधूतजींनी घेतलाय आणि मला वाटतं ते बोलतायत ना, म्हणजे माऊली त्यांच्या मुखातनं बोलतात, कारण ते त्यांच्या आजोळचे प्रतिनिधीच आहेत. मला मुद्दा म्हणून सांगायचंय की मागणं या विषयावर आपलं जे चाललंय, आम्हाला संतांनी किती वेगळा आदर्श, आता अवधूतजींनी खूप चांगली उदाहरणं दिलीच आहेत. मला आणखीन एक प्रमाण मागणीपर प्रकरणातलं तुकोबांच्या आठवलं. त्यात ते काय मागतं तो नेमकं याच्यामध्ये, अद्वैती तो माझे नाही समाधान या अभंगामध्ये, गोड हे चरण सेवा तुझे आणि करुणी उचित देई मज दान, किंवा करुणी उचित देई हेची दान, आवडे कीर्तन नाम तुझे. मला काही देवा देऊ नको पांडुरंग, काही देऊ नको, फक्त तुझं कीर्तन आणि नाम आवडेल एवढंच मला दे. संतांनी एवढा वेगळा मार्ग आमच्यासाठी दिलाय आणि मला खात्री आहे अवधूतजी आणि भूषणजी, आपण या मार्गाने जाण्याचा नाही कदाचित आम्ही अधिकारी, पण मी निराश कधी होत नाही. अरे, त्यांच्या मार्गाने आम्ही जाण्याचा नुसता प्रयत्न जरी केला ना, जसं संस्कृत सुभाषितकार म्हणतात की अनुगंतुम सताम वर्तम कृत्स्नम यदि न शक्यते, अगदी स्वल्पम अपि अनुगंतव्यम मार्गस्थो नावसेदती. निदान थोडं चालण्याचा प्रयत्न जर केला, खात्री बाळगायची आमचा मार्ग चुकणारच नाही. एवढं आम्हाला चांगलं मागणं जर त्यांनी करून दिलेलं आहे. आणि मागणं आपण जे म्हणतो त्याच्यात एक शेवटचा मुद्दामून सांगतो. तुकोबांनी मागितलं नाही असं समजू नका बरं का. तुकोबांनी मागितलंय आणि प्रतिज्ञा करून मागितले, त्याचंही प्रमाण मुद्दामून सांगतो, आठवले म्हणून. घेईन मी जन्म याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधाव्या. आम्ही काय म्हणतो माहितीये अवधूतजी, भूषणजी, घेईन मी जन्म याजसाठी देवा, नवीन बंगला बांधावया, नवीन गाडी घ्यावया, म्हणून आम्ही अजून दुःखामध्ये आहोत. आणि संत फक्त सुखात आणि सुखातच आहेत, म्हणून जाता पंढरीसी सुख वाटे जीवा,
हे संत म्हणू वा. शकतात, आम्हाला अजून ते म्हणता येत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. वा वा. खूपच छान. मला असं वाटतं की अवधूत, जसं आता पुरोहित सर म्हणाले की संतांनी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गावर जर चाललं तर सगळीकडे आनंदी आनंद असेल. म्हणजे विशेषतः होतं असं की साधारण सकारात्मक विचार करायचा म्हणजे काय करायचं, तर सगळ्यांना सुख हवं असतं. मग असं वाटायला लागतं की सुख म्हणजेच सकारात्मक विचार, आणि मग त्यातून एकेका दुःखाची उत्पत्ती होत जाते. म्हणजे जितकं सुख आपण शोधायला जाऊ तितकी दुःख आपल्याला समोर दिसत जातात. जे आहे त्याच्यात सुख मानलं तर मला असं वाटतं की फार दुःखाची निर्मिती होणार नाही. आणि त्यामुळेच मागच्याही चर्चेत पुरोहित सरांनी आणि आम्ही चर्चा करताना असं म्हटलं होतं की सुखी माणसाचा सदरा शोधायला जाऊ नका. जर तो शोधण्याचा प्रयत्न केला तर तो तुम्हाला कधीच सापडणार नाही. आणि उगच कारण नसताना निराकारण तुम्ही त्या सुखाच्या मागे भटकत राहाल आणि मग त्यातनं हाती फक्त दुःख पडत राहील. त्यामुळे मला असं वाटतं संतांनी सांगितलेला जो मार्ग आहे किंवा ही वारी आपल्याला हेच शिकवते की तुम्ही निरंतर चालत राहा आणि फक्त त्याची आस मनात ठेवा, त्याच्या भेटीची आस मनात ठेवा, तर सगळी दुःख आपोआप हरली जातील. अवधूत, जसं आता आपण बोलत होतो की तू लहानपणापासून हा सगळा सोहळा पाहतोयस, माऊलींची सेवा तू केली आहेस इतकी वर्ष, आणि या सगळ्या सेवेतनं एक सकारात्मक ऊर्जा तुला लाभली आहे. त्या ऊर्जेबद्दल काय सांगशील? ती सकारात्मक ऊर्जा नेमकी तुला कशी दिसते? आपल्या प्रत्येक आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती ती जाणीव होते, भगवंत माझा पाठीराखा आहे. वा. मागे पुढे उभा राहे सांभाळी तर आली आघात निवाराया. योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी वाट दावी करी धरोनिया. अक्षरशः मी सांगतो, फक्त यासाठी गरज काय आहे, आपण स्वतःला 100% सरेंडर करायची गरज आहे. आणि हे इतक्या सहज मी बोलतोय, इतक्या सहज आलेलं नाहीये. भगवंतांनी सगळ्या प्रकारचे हे दाखवून इथपर्यंत आणलेलं आहे. कधी आणि काय असतं की अध्यात्म मार्गामध्ये अनेक अडसर असतात. त्यातला सगळ्यात मोठा अडसर म्हणजे अहंकार आहे, की मी करतो असं माझंही एकेकाळी झालेलं होतं. अगदी प्रामाणिकपणे मी कबूल करतो की ज्यावेळेस सेवेचा अभिमान, गर्व हा यायला लागतो की आपण करतो, आणि हे विसरतो की भगवंत करता करविता भगवंत आहे. आणि ज्यावेळेस करते पण आपण आपल्याकडे घेतो, त्याच्याबरोबर देव व्यवधान आपल्याकडे येतात. देव म्हणतो अच्छा तू करतोयस का, मग तूच बघ. खरंय खरंय. आणि त्याच्या मागोमाग दुःख येतात. जेव्हा आपण करते पण भगवंताच्या चरणी अर्पण करतो, भगवंतालाच करते पण देतो, आणि ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. देवा तू जसं ठेवशील तसं मी राहणार आहे. याच्यावरती सावतामाळी महाराजांचा अभंग आहे, समयासी सादर व्हावे देव ठेविल तैसे राहावे. कोणे दिवशी बसून हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, कोणे दिवशी पायीचा चाकर चालून जावे. कधी आपल्याला म्हणजे ह्याची अनुभूती अनेक वेळा आयुष्यामध्ये आलेली आहे आणि ती जाणीव करून देते. आणि हळूहळू करता करता की नाही आज अशी परिस्थिती आहे तर चला ठीक आहे, भगवंताची इच्छा. यावर्षी मला नाईलाजाने माझं प्रस्थान सोहळा चुकला, अतिशय वाईट वाटलं मनातून, पण ठीक आहे म्हणलं, नाईलाज आहे, चला ठीक आहे, स्वीकारलं. इथूनच मी नमस्कार, शरीराने नाही मनाने, मी मनाने जाणार. ही सकारात्मकता अनेक, आणि आयुष्याच्या मी मगाशी सांगितलं अनेक टप्प्यावरती प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार असतात. कधी अशी परिस्थिती येते अरे समोर हे काय चाललंय आजूबाजूला, आपल्या अतिशय उद्विग्न होतो आपण, त्रास होतो आपल्याला की अरे ही व्यक्ती एवढा, असे आपण म्हणतो बऱ्याच वेळा प्रपंचामध्ये असं म्हणतात लोक की अरे हा माणूस एवढा पापी, एवढं सगळं करतो तर याचं सगळं चांगलं होतं, मग मी देवाचं एवढं करतो, सगळं करतो, मग माझं का असा त्रास होतो. तर पूर्वसुकृताचाही काही भाग असतो. आणि ह्या जन्मामध्ये मनुष्य जन्म जो मिळालाय त्याचं तुम्ही कसं सार्थक करताय, त्याची सेवा भगवंताची कशा पद्धतीने करताय. नुसती देवाची पूजा करणं शारीरिक रूपाने, नुसतं देवाला म्हणजे आंघोळ घालणं, गंध फुलं वाहणं, हार वाहणं म्हणजे देवाची पूजा नाहीये. त्याच्यामध्ये जर मन नसेल, भाव नसेल तर त्या पूजेला काही अर्थ नाही. आणि या पूजेचं वर्म जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलंय, वर्म सर्वेश्वर पूजनाचे कोणाही जीवाचा न घडो मत्सर. सगळ्यात पहिल्यांदा भक्तिप्रेमाविना ज्ञान नको द्या. भक्तिप्रेमाशिवाय ह्याला कशाचाही अर्थ नाहीये. खरंय. तर ह्या माध्यमातून अनेक गोष्टी मला आकलन म्हणजे टप्प्याटप्प्यावरती भगवंताची त्याची अनुभूती करून दिली. आणि आज असं वाटतं की नाही, चला जी प्राप्त परिस्थिती आहे ती स्वीकारण्यापलीकडे आपल्या हातात काही नसतं. पण त्याच्यातूनही आपण जर सकारात्मक भगवंताचं नामस्मरण राहिलं, जे आपल्याला दिला ठेवा मोठा, एवढा मोठा ऋषीमुनींनी, साधू संतांनी आपल्या आत्मोन्नतीसाठी, त्याचं जर आपण अनुसरण केलं, काही रोजचं आपण नामस्मरण म्हणा, कलियुगात तर सर्वश्रेष्ठ साधन आहे नामस्मरण. आणि मला स्वतःला ते अनुभव की ती जी ब्रह्मानंद टाळी लागण्याची आपण अवस्था म्हणतो ना,
ही अवस्था खरंय. प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट, ती सांगण्याची गोष्ट नाहीये. ही प्रत्यक्ष अनुभव, ज्याला त्याचा आनंद लुटता आला त्याला खरं सुख सापडलं असं मी म्हणेन. आणि मला वाटतं सरांनीच एका ह्याच्यामध्ये सांगितलं, मला आठवतंय की सुख आणि समाधान, समाधान फार महत्वाचं आहे. आणि समाधान ह्या नामगजरा नामस्मरणामध्ये याच्यामध्ये जे समाधान आहे ना, की ते समाधान कुठेही जगात मिळणार नाही. खरंय. मला वाटतं विठुरायाची जी भक्ती आहे ती करण्यासाठी जसं आपण म्हणतो की आपल्या इथे देव सुद्धा वाटले जातात दुर्दैवाने. म्हणजे हा तुमचा देव, हा आमचा देव. पण विठ्ठलाचं रूप असं आहे, विठ्ठलाची मला असं वाटतं की विठ्ठलाच्या मूर्तीकडे बघितल्यावर जो एक भाव मनात निर्माण होतो ना, की हा आमचा देव आहे. म्हणजे अगदी सहज कुणी त्या विठू माऊलीच्या प्रेमात पडतं. तर अवधूत असा एखादा अभंग की जो विठू माऊलीचं यथार्थ वर्णन अशा शब्दांमधनं करू शकेल. नामदेवरायांचा सुंदर अभंग आहे. मला वाटतं त्याबद्दल थोडं सरांनी निरूपण केलं तर जास्त संयुक्तिक ठरेल. नामदेवरायांच्या दृष्टीने सर्व काही विठ्ठल होतं. जळी स्थळी काठी पाषाणी, जेव्हा सर्वत्र एका विठ्ठलाची अनुभूती येते. आणि नामदेवरायांबद्दल काय सांगायचं, ज्यांच्या हातून प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा जेवण करत होता, प्रेमाने लढीवाळ प्रेमाने त्यांचं नामदेवरायांचा घास स्वीकारला ज्या पांडुरंगानी, त्याच्यात तो सर्वस्व पांडुरंगाला आपलं कुटुंब प्रमुख मानणारे नामदेवराय. खरंय. तर त्यांची जी अवस्था आहे नामदेवरायांची, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हा अभंग सादर करतो. मला असं वाटतं त्याच्याबद्दल थोडस सरांनी जर निरूपण केलं तर फार नक्की निश्चित मला आनंद होईल. अवधूतजी म्हणाले तशी वस्तुस्थिती आहे. नामदेवरायांचा अधिकारच खरं तर वेगळा होता. भूषणजी, कदाचित आजच्या मंडळींना आश्चर्य वाटेल पण वर्णन असं आहे चरित्रामध्ये की नामदेव महाराजांच्याकडे भगवान पांडुरंग परमात्मा त्यांचा सखा बनून खेळायला यायचा. आणि मी एका ठिकाणी वर्णन असं वाचलंय की नामदेवरायांची आई म्हणजे दामा शेट्टींची पत्नी ही केवळ नाम्याला नाही चापायची, ती पटकन पांडुरंगाला म्हणायची, पांडुरंगा तुला समजत नाही, दटावायची त्याला सुद्धा, अरे त्याला एक समजत नाही, तुला समजत नाही, किती गोंगाट करते, किती आवाज करताय. ज्या नामदेव महाराजांच्या घरामधल्या 32 जणांच्या समाध्या पंढरपूरला आपण पाहतो, त्या नामदेवरायांचा अधिकार किती वेगळा असेल. त्यांना जळीस्थळी काष्टीपाषाणी आता आपण म्हटलं तसं फक्त आणि फक्त पांडुरंग दिसत होता. प्रत्येक भूमिकेत ते पांडुरंगाला पाहत होते. मी या अभंगाच्या भूमिकेकडे येण्यासाठी थोडीशी एक पार्श्वभूमी स्पष्ट करतो. मी आज सकाळी देखील एका वाहिनीवर सांगितलं की नाथ महाराजांच्या बाबतीत एक घडलेला प्रसंग सर्व श्रुत आहे. कावडीतनं पाणी आणलं होतं गंगेचं आणि वाळवंटामध्ये एका गर्धबाला ते त्यांनी पाजलं. एकाने पटकन उपासाने म्हटलं, काय महाराज तुम्ही करताय, संत आहात तुम्ही, सत्पुरुष आहात, एवढं लांबून पाणी आणलं, तुम्ही त्या गाढवाला वाहिलं. नाथांच्या डोळ्यात पाणी आलं. नाथ महाराज एवढंच म्हणाले, गाढव होतं ते, पांडुरंग परमात्मा येतो. आणि मग आमचे सर्व जे शास्त्रकार आहेत ते सांगतात की जे अंतःकरणामध्ये वसलेलं असतं ना तेच आपल्याला सगळीकडे दिसतं. हेच जर दिसत असेल तर नामदेव महाराज जर म्हणत असतील की तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, शेवटी प्रत्येक गोष्टीमध्ये मला प्रत्येक भूमिकेत माझा पांडुरंग दिसतो. मी तर नेहमी सगळ्यांना सांगत असतो की मला हे खरंच दिसतं का. मी प्रत्येक वेळी सांगत असतो, आपण वर्णन काय करतो, पांडुरंगाची मूर्ती पहा किती छान आहे, काय कृष्णाची मूर्ती आहे. जोपर्यंत ती मूर्ती वाटते ना तोपर्यंत मी कोसोमील दूर आहे, मला ती मूर्ती नाही वाटली पाहिजे, तो माझा परमात्मा आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी देखील मागणं मागताना काय म्हटलंय, तो मज व्हावा, तो मज व्हावा वेळोवेळा. हे नामदेव महाराजांना शक्य झालं होतं, हे नामदेव महाराजांना शक्य झालं होतं. म्हणून तर देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल असं म्हटलं होतं. याचा संदर्भ देण्यासाठी एक सांगू आपल्याला, पुन्हा मगाशाच एका अभंगाचा, मागणीपर अभंगाचा उल्लेख करतो म्हणजे ही नामदेवरायांची भूमिका स्पष्ट होईल. तुकाराम महाराज ज्या अभंगाच्या माध्यमातून मागणं मागत होते, मगाशी त्याचा थोडासा धावता मी उल्लेख केला होता, अद्वैती तो माझे नाही समाधान. त्याच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज वेगळं मागणं मागतायत. देव भक्तपण सुखाचा सोहळा पण ठेवूनी निराळा दावी मज. देवभक्तपण हा जो संबंधाचा भाग आहे की तू देव आहे म्हणून तर तू देव मी भक्त किंवा मी भक्त तू देव ऐसे करे. अरे कुठेतरी मला वेगळं तर कर. आणि ही स्थिती नामदेवराय नेमकी अनुभवत होते. म्हणून देव विठ्ठल सुद्धा त्यांना वाटत होतं आणि देव पूजा सुद्धा विठ्ठल अशी वाटत होती. मी आणखीन एक गोष्ट मुद्दा म्हणून सांगतो, नामदेवरायांनी एवढा मोठा सिद्धांत या अभंगाच्या माध्यमातून अवधूतजी भूषणजी मांडलाय. देवही माझा विठ्ठल आहे आणि देवपूजा विठ्ठल आहे अशी अनुभूती येऊ शकते. नाथ महाराजांच्या वाड्यात एक घडलेला प्रसंग आहे, आपल्याला माहितीये.
समोर मूर्ती कोणाची होती, म्हणजे खरं तर पुन्हा मीच चुकीचा शब्द वापरतोय, मूर्ती नाही, समोर कोण होते, प्रत्यक्ष दैवत कृष्ण भगवान नाथांच्या पूजेत होते. म्हणून तर त्यांचा मुखामध्ये सतत कृष्णाय वासुदेवाय हा अखंड मंत्र असायचा. कशावर सहाण तिचं खोड उगाळत होते, ते सहाणेवर. खोडही आमचा भगवान गोपाल कृष्ण, खालचं जी सहाण आहे ती भगवान गोपाल कृष्ण, पाणी वाहिले जाते तो भगवान गोपाल कृष्ण, घासण्याची क्रिया करणारा आमच्या श्रीखंड्या, हे श्रीखंड्या नाव सुद्धा लोकांना वाटतं उगाच आलंय. श्री नाम असं, म्हणजे श्री म्हणजे लक्ष्मी, तिच्या हृदयाचा खंड म्हणजे तो श्रीखंड्या आहे. वा इतकं वा. त्या भगवंताच्या नावाचा सुद्धा अर्थ आम्हाला काही वेळा कळत नाही. आम्हाला वाटतं श्रीखंड्या असेल काहीतरी नाव. हा वा वा. श्रीखंड्या तोही भगवान गोपाल कृष्णच. ज्याला नाथ महाराज चंदन लावणारे ते नाथ महाराज सुद्धा भगवान गोपाल कृष्ण, आणि ज्याच्या कपाळावर ते लावतात तोही भगवान गोपाल कृष्ण. हा जर प्रसंग आम्हाला कळला की नामदेव महाराजांचा अभंग आम्हाला कळतो, देव विठ्ठल आणि देव पूजा ही विठ्ठलच आहे. वेगळं काय राहिलंय? देव पूजा करणं ही विठ्ठलाचीच भक्ती आहे. आणि देव सुद्धा माझा सगळीकडे पांडुरंग भरलेला आहे. माता विठ्ठल, पिता विठ्ठल, हे जेव्हा ते म्हणतात ना, तेव्हा बंधू विठ्ठल एवढंच नाही थांबत, गोत्र विठ्ठल. अवधूतजी, मी खरं सांगू, आपल्याला कीर्तनच्या गादीवर मी उभा असतो, पण माझ्या बाबतीत गोत्र विठ्ठल होत नाही बरं का. मला कोणतरी पटकन येऊन विचारतं, ते अमुक अमुक पुरोहित तुमचे नाते, नाही, ते लांबचे नातेवाईक आहेत. मी अजूनही हा विचार करतोय, माळकरी असल्यानंतरही मी हाच विचार करतोय, कीर्तनकार म्हणूनही हा विचार करतोय, आणि तरी मी नामदेव महाराजांच्या अभंगावर कीर्तन करतोय. गोत्र विठ्ठलच जर असेल तर मग आम्हाला खऱ्या अर्थाने कळायला लागतं की हे आमच्या बाबतीत फक्त आम्ही शाब्दिक पातळीवर अजून कुठेतरी थांबलोय. आणि म्हणून नामदेव महाराज जो अभंग आपण सादर करणार आहोत, मी पुन्हा अंतिम चरणाकडे शेवटचं त्याचं लक्ष मुद्दावून वेधेन. काय नामदेव महाराज ठाम आत्मविश्वासाने सांगतायत की नामा म्हणे मज विठ्ठल सापडला, प्राप्त झाला म्हटलेलं नाही बरं का. भूषणजी, अवधूतजी, मला मुद्दामून सांगायचं, आम्ही अनेकदा म्हणतो भगवंत प्राप्त झाला पाहिजे. प्राप्ताची प्राप्ती करणं शास्त्रकारांनी पाप सांगितले. तो प्राप्त कुठला करून घ्यायचा, तो प्राप्तच आहे. तो ओळखता येत नाही, ओळखता येत नाही ही आमची अडचण आहे. तो प्राप्तच आहे. अहो, ममई वंश जीवलोके जेव्हा आम्ही हे सांगतो सगळ्यांना, किंवा मजहृदयी सद्गुरू म्हणतात, तो जर आमच्या इथे वसलेला आहे, किंवा तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामू, पण अडचण कुठे की भ्रांतासी कामू विषयावर आहे. मग नेमकी ती अडचण आहे, ती नामदेव महाराजांच्या बाबतीत राहिलेली नव्हती. मग नामदेव महाराज अंतिम चरणात काय म्हणाले नेमकं? नामा म्हणे मज विठ्ठल सापडला, म्हणून कळी काळा पाड नाही. अरे कोण घाबरते त्याला याच्यामध्ये? सावतोबा देखील आपल्या अभंगात तेच म्हणाले होते की नामाची या बळे, हे म्हणताना हाणीन मी लाथ, एवढ्या स्वरूपाचं एक आत्मविश्वास संत व्यक्त करतात. आम्ही घाबरतोय, कळी काळाला घाबरतोय, कुठेतरी काय होईल म्हणून त्याला घाबरतोय. नामदेव महाराजांसारखा संत सांगतोय, अरे विठ्ठल मला सापडल्यानंतर कोण कळी काळाला घाबरतोय, त्याच्या छाताडावर लाथ देऊन आम्ही पुढे जाऊ, ही भावना व्यक्त करणारा हा अभंग. अवधूतजी, मला वाटतं आपल्या मुखातनं ऐकताना मला, भूषणजींना आणि सर्वच श्रोत्यांना, प्रेक्षकांना 100% आनंद होईल, मला खात्री आहे. नक्कीच नक्कीच. नक्की. इथे आपण आता एक शेवटचं जे उदाहरण दिलं तिथे तुकाराम महाराजांचा अभंग पण आपल्याला माहिती आहे. हो हो. रात्रंदिनामा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन, त्याचा शेवटच्या चरणात तुकाराम महाराज काय जबरदस्त तुकाराम महाराजांनी सांगितलंय. तुका म्हणे तुझ्या नामाची या बळे अवघियांचे काळे केले तोंड. हे सगळे जे काही शेडरी पुस्तक आहे, ह्या नामाचं बळ खरोखर अगदी अगदी. देव विठ्ठल देव पूजा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा, विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल, देव विठ्ठल देव पूजा, विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा, विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल,
तीर्थ विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल 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 माता विठ्ठल पिता विठ्ठल माता विठ्ठल पिता विठ्ठल बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल बंधु विठ्ठल गोत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरु विठ्ठल 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 गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल गुरु विठ्ठल गुरुदेवता विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल निधान विठ्ठल निरंतर विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल नाम म्हणे मद विठ्ठल सापडला नाम म्हणे मद विठ्ठल सापडला नाम म्हणे मद नाम म्हणे मद नाम म्हणे मद नाम म्हणे मद विठ्ठल सापडला म्हणून कळी काळा पाड नाही म्हणून कळी काळा पाड नाही पाड नाही पाड नाही तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव पूजा विठ्ठल देव पूजा विठ्ठल 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 विठ्ठला माय बापा विठ्ठल वा 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 अवधूत वा धन्यवाद सुंदर. विठू माऊलीचं साक्षात रूप आमच्या समोर या अभंगातनं आणि विशेषतः तुझ्या आवाजातनं तुझ्या स्वरांमधनं उभं राहिलं. खर तर जसं आपण म्हणतो की विठू माऊलीच्या दर्शनाला जेव्हा वारकरी निघतो तर तेव्हा प्रत्यक्ष मंदिरात जाऊन दर्शन घेण्यापेक्षा कळसाचं दर्शन घेऊन हा वारकरी परत येत असतो. आज आपली अवस्था तीच आहे. आपल्याला खरं तर घरात बसून विठुरायाचं दर्शन घ्यावं लागतंय, कारण जे संकट संपूर्ण जगावर ओढवलंय आणि त्यामुळे आपण प्रत्यक्ष जे वारकरी दरवर्षी वारी न चुकता करतात त्यांना आता तिथे पोहोचता येत नाहीये. पण तरीही या
मला असं वाटतं की सध्याच्या युगामध्ये इतकं सगळं प्रगत आहे, इतकं सगळं अत्याधुनिक आहे आणि झटपट आपल्याला उपलब्ध होऊ शकतं, तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे. अशा वेळेलाही आपण एका अशा म्हणूया आपण की परिस्थितीमध्ये अडकून पडलो आहोत की आपल्या हातात सगळं आहे पण आपल्या हातात काहीच नाहीये. असा खरं तर सध्याचा एकूण सगळं वातावरण आहे. अशा वेळेला या संतांच्या रचना, त्यांचे बोल, त्यांचे अभंग आपल्याला जी शिकवण खरं तर आपण असं म्हणू आपण त्यापासून फार दूर जात चाललो होतो. आपण कुठल्या तरी एका विशिष्ट गोष्टीच्या मागे धावत होतो. त्या मिळवण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी धडपडत होतो. त्यातून आता ही विश्रांती मिळाली आहे आणि पुन्हा एकदा खरं तर हे सगळं अनुभवण्याची संधी भगवंतानी आपल्याला उपलब्ध करून दिली असं वाटतं. पुरोहित सर, आपल्याला काय वाटतं, ही अशीच परिस्थिती सध्या आहे? निश्चितपणाने अशी परिस्थिती आहे. दोघांनी आपण जे मुद्दे मांडले ना, त्याचा एक आणखीन मला संदर्भ द्यायचा आहे. निराश कधीच व्हायचं नाही. वारीने काय दिलं असं जर आपण म्हणत असू ना, त्याचे अनेक जे मुद्दे त्याच्यामध्ये, मगाशी आपण दोघांची जी चर्चा झाली ना, तो मुद्दाहून माझ्या मुद्दा लक्षात राहिलेला आहे. अवधूतजींनी खूप छान मुद्दा तो मांडला की अहंकार नेमका आपला आडवा काही वेळा येतो. वारी काय करते सांगू आपल्याला? अहंकार घालवते. आता सुद्धा या आपण जो उल्लेख केलात की आता अडचणीचा कालावधी आहे, मी असं करीन, मी तसं करीन असं म्हणत असताना भगवंत मध्ये मध्ये कधीतरी जाणीव करून देतो की तू काही ठरव. जसं इंग्रजीमध्ये म्हण आहे की मॅन प्रपोजेस अँड गॉड डिस्पोजेस. तसं आम्हाला भगवंत काही वेळा आठवण करून देत असतो की अरे शेवटी चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलवे ते हरिविण, वृक्षाची आहे पाना हले ज्याची सत्ता, राहिली अंता मग कोठे. नेमकी तीच परिस्थिती आज आम्हाला आहे की आतापर्यंत वाटत होतं 21व्या शतकात होत, वेळ आली तर गाडीत बसून जाईन पण वारी करेन. भगवंत म्हणतो मी ठरवलं तरच वारी होईल, मी नाही ठरवलं तर वारी होणार नाही. अहंकार या विषयावरचा जो मगाशी आपल्या चर्चेचा भाग सुरू होता, वारी काय करते सांगू आपल्याला? वारी अहंकार घालवते. अहंकार जर आमचा आडवा आला ना तर की आमची नेहमी पंचायत होते. अवधूतजींनी मगाशी एक दोन प्रमाण दिली, मला मुद्दामून हे बोलता बोलता आता एक प्रमाण आठवलं. तिळमात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. इतका भगवंताला भक्ताचा एवढा सुद्धा तिळमात्र अभिमान सुद्धा सहन नाही होत. आणि तुकाराम महाराज आणखी एक प्रमाण देतात की अभिमान अहंकार गेला, तुका म्हणे देव झाला. जर देव व्हावं असं वाटत असेल आम्हाला खरंच, बस अभिमान आमचा गेला पाहिजे. आणि आत्ताची जी परिस्थिती भूषणजी आपण त्याचा उल्लेख केला, याच परिस्थितीमुळे माझा तुमचा सगळ्यांचा अभिमान जागेवर राहूच शकत नाही. कारण लक्षात आले प्रत्येकाच्या की मीच करीन असं होईल असं होत नाही. शेवटी आपण नेहमी लहानपणापासून एक वाक्य ऐकतो, आले देवाजीच्या मनात येथे कोणाचे चालेना. कितीही कोणी गप्पा मारू द्यात. मी मागच्याही कार्यक्रमात भूषणजी आपल्याला आठवत असेल एक वाक्य सांगितलं की मी स्वतः विज्ञानाचा विद्यार्थी आहे, पण मी प्रामाणिकपणे सांगू आपल्याला, विज्ञान जिथे थांबतं ना तिथे खऱ्या अर्थाने अध्यात्म सुरू होतं. हे आजही आम्हाला कळतंय, आजही आम्हाला हे कळतंय. त्यामुळे वारीमुळे जर काय घडतं, अहंकार जातो. या वर्षी उलट घडलंय. वारी आम्हाला करता आली नाही म्हणूनही आमचा अहंकार आपोआप भगवंताने गळून पाडलाय. अरे मी ठरवीन ना तसंच होणार आहे. आणि एक सांगू आपल्याला प्रामाणिकपणे, जर मी खरा सश्रद्ध भक्त स्वतःला म्हणून घेत असेल तर त्याची जी इच्छा असेल ना ती मी पाळली पाहिजे. त्याची इच्छा आहे ना यावर्षी मी वारीला नाही जावं, मी नाही जाणार. हे माझ्या इच्छेने नाही. आपण काही वेळा म्हणतो की ह्याच्यामुळे वारी झाली नाही, त्यांच्यामुळे वारी झाली नाही. मी तर सांगतो भगवंताचीच इच्छा होती की मला कुठेतरी माझ्या डोक्यात थोडा प्रकाश पाडावा. अरे आठवण ठेव माझी, माझ्यामुळे आतापर्यंत वारी झाली, आता मी तुला यावर्षी थांबवलंय. पण मी त्याचाही निराशेने कधी अर्थ घेत नाही. भगवंतानी का मला थांबवलंय खरं सांगू आपल्याला? भगवंत, आपण मगाशी जो उल्लेख केला की कळसामध्ये भगवंत असतो, महा एकादशीला, देवशयनी एकादशीला अवधूतजींची वारी झालेली, अवधूतजींना विचारा, भगवंत गाभाऱ्यात असतच नाही. आम्हाला वाटतं की अरे मी मुख्यमंत्री असतो तर मी शासकीय पूजेला गेलो असतो. प्रामाणिकपणे सांगू आपल्याला, कुठल्याही संतांचं वचन काढा, कुठल्याही वारकरी बंधू भगिनींना जाऊन विचारा, एकही इयत्ता न शिकलेला वारकरी सुद्धा सांगतो अरे हॅट वेडायस का, भगवंत त्या दिवशी गाभाऱ्यात असतच नाही. तो असतो कुठे? महा एकादशीला कळसामध्ये येऊन थांबतो. का? अरे एवढे दिवस चालत आलेले माझे वारकरी आहेत, आतापर्यंत ते माझं दर्शन घेत होते, आज मला माझ्या वारकरी बंधूंचं दर्शन घ्यायचंय म्हणून तो कळसात येऊन थांबलेला असतो. आमचा भगवंत कळसात असतो. अजून एक सांगू आपल्याला मुद्दामून, आज आमच्या वारकरी बंधू भगिनींच्या डोळ्यात पाणी असणं स्वाभाविक आहे की अरे पहिली एकादशी एवढ्या वर्षानंतर आली की मी घरामधनच पांडुरंगाला नमस्कार करतोय. पण आम्हाला त्यावेळी संतांची वचनं आठवावी लागतात. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला, आजिम्या देखील किंवा आजिम्या दृष्टी पाहिला, विठ्ठलची विठ्ठल, सगळीकडे विठ्ठल पहा. मी आणखीन एक या संदर्भात मुद्दामून सांगू आपल्याला,
आम्ही गणपतीचं पार्थिव ती मूर्ती आणतो मान्य आहे, पण ती आणल्यानंतर आम्ही त्याची उत्तरपूजा केल्यानंतर विसर्जन करतो. मला लहानपणी डोळ्यात न लपवता सांगतो, माझ्या डोळ्यात पाणी यायचं. म्हणजे ज्यावेळी विसर्जनाला ती मूर्ती जायची, मी अक्षरशः मला ते बघवायचं नाही दृश्य आणि रडायचो. मला एक दिवशी तो सद्गुरु कृपेने विचार डोक्यात आला की अरे मूर्खा, दरवर्षी गणपती आपल्याकडे येतात आणि तू दरवर्षीच्या विसर्जनाला जर तू रडत असशील तर तुला खरंच गणपती घरात आल्या. तो बुद्धीची देवता आहे. म्हणजे आम्ही कीर्तनात तर वापर करतो अवधूतजी की तो होलसेल डीलर आहे हो बुद्धीचा. तरी मला जर बुद्धी माझी जागेवर येत नसेल, काय नेमका संदेश देतो गणपती बाप्पा आम्हाला? मंगलमूर्ती म्हणजे सगुण स्वरूपात तो आमच्याकडे आला, पण एकदा तो मनात ठसवल्यानंतर त्याचं विसर्जन जेव्हा आम्ही त्या मूर्तीचं करतो तेव्हा गणपतीचं विसर्जन नाहीये, त्याच्या त्या पार्थिव मूर्तीचं विसर्जन आहे. मग तो आमच्या अंतःकरणामध्ये निर्गुण स्वरूपात तो राहणार आहे. म्हणून तर आम्ही नेहमी सांगतो की सगुणाचे आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. आम्ही त्याच पद्धतीने या वारीकडे मी यावर्षी पाहतोय. भूषणजी, मी अजिबात निराश नाहीये. ठीक आहे, यावर्षी आम्ही इथून भगवंत पाहतोय, पण त्याचबरोबर हेही आपल्या दोघांना मुद्दामून सांगू, खात्रीने, पूर्ण खात्रीने सांगतो की आज वारकरी बंधूंच्या डोळ्यात नाहीये फक्त, आज पांडुरंगाच्या सुद्धा डोळ्यात पाणी आहे की आज माझा लाखोंचा वारकरी समुदाय नाही मला बघता येते, त्याला सगळं बघता येते हो, पण आज एकत्र माझ्या समोर पंढरपूरला आलेले वारकरी हा समुदाय आज पाहता येत नाही, म्हणून त्याच्याही डोळ्यात पाणी आहे. पण मी एक तरी सांगतो की कधीतरी आम्ही याचा विचार करणार का की मी इथे बसल्यानंतर सुद्धा माझी आर्ततेने हाक जर त्याला पोहोचली, त्याला माझ्यापर्यंत यावंच लागेल. जर तो जनाबाईंचं जातं फिरवण्यासाठी येत असेल, सजन कसाया संगे मांस विकू लागे हे प्रमाण आम्ही कीर्तनातनं जेव्हा देतो, अहो माळकरी म्हटल्यानंतर खरं तर मांसाहार बंद असतो, पण त्याचा तो विक्री व्यवसाय होता. विहित कर्म जे होतं, विहित कर्म ही पूजा असते शेवटी. वर्क इज वर्शिप हे आम्हाला ब्रिटिशांनी नाही शिकवलं, हे आम्हाला आमच्या संतांनी सांगितलंय. तुला विहित कर्म आले ना ते तू करायचंयस, पण ते करताना भगवान पांडुरंग परमात्मा त्याच्या मदतीला जर जात असेल, आमच्या चोखोबांच्याकडे बाळंतपण करण्यासाठी त्यांनी जावं. मला एवढंच, दामाजी पंतांसाठी त्यांनी विटुधेड म्हणून त्या बादशाह दरबारात जावं. या सगळ्या उदाहरणांमधनं लक्षात येतं की भगवान पांडुरंग परमात्मा वारीच्या निमित्ताने आम्ही जरी पोचलो नसलो, निराश व्हायचं कारण नाही. त्याचं लक्ष आमच्याकडे नक्की आहे. ज्या ज्या स्वरूपात मला तो मदत करायला येता येईल ना, तो करतोच आहे. किंबहुना आज सुद्धा आपण एवढ्या सगळ्या संकटात जर हे कार्यक्रम करतोय आणि हे आमचे श्रोते कार्यक्रम ऐकतायत, विश्वास ठेवून ऐकावा की मी आज कार्यक्रम करण्याच्या स्थितीत आहे, सगळेजण कार्यक्रम ऐकण्याच्या स्थितीत आहेत, की त्याची कृपा नाही तर कोणाची कृपा आहे? वरी हे जरी हे आकाश वरी पडोप आहे किंवा त्रिभुवन ब्रह्मगोळ विलया जाय, वडवानल त्रिभुवन खाय, परी मी तुझीच असं पाहिन पांडुरंगा. हे जेव्हा आमचे भानुदास महाराज सांगतात, याच अर्थतेने मी भगवंताची वाट पाहिन की नाही. भगवंता, आज तू आम्हाला यावर्षी घरी थांबवलंयस, पण आम्हाला खात्री आहे यावर्षी तुलाही चैन पडत नाहीये. आणि मगाशी आपण जो एक वेगळ्या संदर्भात भूषणजी उल्लेख केलात म्हणून सांगू आपल्याला, एकमेव दैवत पांडुरंग असं आहे. आपण मगाशी त्याचा उल्लेख केला म्हणून मला आता एकदम बोलता बोलता आठवण झाली. किती वेगळेपण आहे अवधूतजी. आम्ही कीर्तनात एक दृष्टांत नेहमी देत असतो. एक जज साहेब होते आणि लहान बाळ होतं, बिचारं नुकतंच लग्न त्यांचंही झालेलं होतं, तरुण वयातले न्यायाधीश होते आणि जेमतेम 1-1.5 वर्षाचा तो लहान मुलगा, घरात अचानक आठवण झाली बाबांची आणि त्याने आईकडे हट्ट केला, आई मला बाबांना भेटायचं. बरं, आपल्याला माहितीये की तालुका न्यायालय जे असतं त्याचे न्यायाधीशांची क्वार्टर तिथेच असते, त्या आवारामध्येच असते. आई म्हणली की अरे नाही, ते न्यायाधीश आहेत. बाळाला 1 वर्षाच्या काय समजणार आहे न्यायाधीश वगैरे. त्याने हट्ट सोडला नाही, नाही मला जायचंय, मला जायचंय. न ऐकल्यामुळे, सतत रडल्यामुळे आई शेवटी वैतागली, चपला पायात घातल्या आणि न्यायालयाच्या दिशेने आई आली. न्यायाधीश महोदय खुर्चीवर बसले होते. लांबून पाहिलं, बाळाला घेऊन आपली पत्नी येते. ओळखलं कशासाठी आली असेल. बाजूला जे बेलीफ होते आणि ऑर्डरली होते, त्यांना सांगितलं या बाई ज्या येतात ना, आतमध्ये नाही यायला पाहिजेत न्यायालयाच्या कक्षाच्या, त्यांना इथल्या ते बाहेर घालवा आणि त्यांना सांगा याच्या पुढे आत येण्याचा प्रयत्न केला तर अटक केली जाईल. स्वतःच्या पत्नीबाबत हे सांगतायत. पत्नी वैतागली, बेलीफला म्हटली ओळखत नाहीस का मला कोण आहे म्हणून. साहेबांचीच ऑर्डर आहे, आमची नोकरी जाईल. वैतागल्या बाईसाहेब, घरी आल्या. 5 वाजता कोर्टाचं कामकाज, न्यायालयाचं कामकाज संपलं. न्यायाधीश महाराज आले घरी, पायातले बूट काढले, तो जो इथे पोशाखाचा आपल्याला माहिती आहे सर्वांना तो प्रोटोकॉल जो असतो, सगळं काढलं, हातपाय धुतले पहिले आणि काही बाकी चहा खाणं नेहमीच विसरले आणि त्या 1 वर्षाच्या आपल्या बालकाला घेतलं, छानपैकी असं छातीशी कवटाळलं, पापी घेतले, डोळ्यातनं पाणी काढलं. आता बायकोने त्यांना प्रश्न विचारला, का हो आता मोठे लाड करतायत, आता पाप्या घेतायत, आता डोळ्यातनं पाणी काढताय, मगाशी आम्ही आलो तर हाकलून देत आणि अटक करू म्हणून सांगितलं. उत्तर त्यांनी असं दिलं, मी तिथे बसलो होतो ना तेव्हा न्यायाधीश भूमिकेत होतो, इथे आलो तेव्हा बाप भूमिकेत आहे.
बाप आणि आई माझी विठ्ठल रखुमाई जेव्हा आमचे संत म्हणतात ना, त्याचं कारण वेगळं आहे. तिरुपती बालाजीला कितीही खर्च करून तुम्ही जाओ, तुम्हाला लांबूनच दर्शन घ्यायला लागतं. माझा पांडुरंग परमात्मा एकमेव दैवत असं आहे. जात पाहत नाही, पात पाहत नाही, गरिबी पाहत नाही, श्रीमंती नाही, स्त्री नाही, पुरुष नाही, कोणीही जाऊ देत, चरणांना मिठी मारून ओक्साबोक्षी रडून फक्त मस्तक टेकवता येतं ना, ते स्थान फक्त माझं पांडुरंग परमात्म्याचं आहे. यामुळे आपल्या लक्षात येईल की वारकरी का तिथे जीव टाकून जातात, आणि एकदा वारी करून पूर्ण आले परत की पुन्हा डोक्यात त्यांच्या विषय सुरू होतो, पुढचं प्रस्थान कधी आहे. याचं कारण ते आहे. म्हणून मी पुन्हा मगाशच्या प्रश्नाला उत्तर देताना शेवटी एवढंच म्हणेन, अजिबात निराश होण्याचं कारण नाहीये. या वर्षी पांडुरंग परमात्मा माझी कदाचित परीक्षा बघतोय. बघू वारी चुकवल्यानंतर याची निष्ठा कमी होते का. पुढच्या वर्षी याही पेक्षा उत्साहाने पांडुरंग, अरे तू किती परीक्षा पाहिजे तेवढी पहा, मी तुझाच विद्यार्थी आहे ना, मी तुझाच मुलगा आहे ना, बालक तुझंच आहे ना. कधी ना कधी तू माझी परीक्षा पाहिल्यानंतर म्हणशील की ये पुढच्या वर्षी, तुलाही वाईट वाटणार आहे पांडुरंग. हे इथे बसून मी त्याच्याशी फक्त जर बोललो ना, खात्री बाळगा की पांडुरंग परमात्मा पुढची वारी दुप्पट उत्साहाने आमच्याकडनं करून घेईल, की मला पूर्ण कुठलीच याच्याबद्दल शंका नाही मनामध्ये. अवधूत, जसं आता सरांनीही सांगितलं आणि मगाचपासून आपण सगळेच यावरती चर्चा करतोय, गप्पा मारतोय. वारी म्हटलं की आपल्याला इतके वर्ष सगळ्यांनाच, म्हणजे जे वारी करतात त्यांना, जे करत नाहीत, जे दूरचित्रवाणीवरून पाहतात त्यांना रिंगण सोहळे अनुभवता यायचे, नीरा नदीतलं माऊलींच्या पादुकांचं स्नान अनुभवता यायचं. आपण हे सगळं बघायचो. यावर्षी मात्र आपण ते सगळेच मिस करतोय. चंद्रभागेच्या स्नानाला किती महत्व आहे आणि त्याचं महत्व तू कसं सांगशील अवधूत? पुन्हा आपण, मला असं वाटतं नामदेवरायांचाच अभंग ऐकूयात आपण या विषयाचा. जरूर. पंढरीचा पार्थ चंद्रभागे स्नान, आणि पुन्हा सर त्याच्यावरती जास्त उत्तम प्रकारे प्रकाश टाकतील. पण त्याआधी, अभंगाकडे येण्याआधी मला एक आठवण सांगायची. 2 गोष्टी मी आपल्याशी शेअर करणार आहे सगळ्यांची, की वारकऱ्यांची निष्ठा. पहिला एक मुद्दा, निष्ठा. मगाशी सरांनी सांगितलं की वारी चुकवत नाहीत, काही झालं तरी पदरमोड करून वारी करतात. काही लोक कर्ज काढून वारी करतात. मला आठवतंय, आळंदीला आमच्याकडे, आम्ही क्षेत्रोपाध्याय असल्यामुळं कोकण भागातले जे कोकणी बांधव आहेत वारकरी, त्यांचा व्यवसाय मच्छीमारीचा आहे. पुन्हा इथं मगाशी तुम्ही जो सांगितलात की सज्जन कसा आहे असं, की सांगितलं, त्यांचा व्यवसाय मच्छीमारीचा आहे, पण सगळे माळकरी आहेत मंडळी. आणि वारी काही झालं तरी वारी चुकवत नाहीत. एक वर्षी ते फयान का फयाम काहीतरी वादळ आलं होतं, फयान मला वाटतं ना, त्या वादळामध्ये, त्या प्रांतामध्ये आता जसं नुकसान झालं सगळीकडं, तशाच पद्धतीचं नुकसान झालेलं. आणि आमच्याकडे येणारे जे बांधव आहेत, वारकरी बांधव, कोणाच्या घरातला माणूस गेला, कोणाच्या बोटी 10-10, 12-12 लाख रुपयाच्या बोटी गेल्या, ज्याच्यावरती उपजीविकेचे साधन आहेत ते गेलं. अतोनात नुकसान झालं. आणि काही दिवसच झालेले होते आणि प्रस्थान सोहळा होता, वारी होती. मला वाटलं की ही लोक आता यावर्षी कोणी येणार नाहीत, कारण एवढं सगळं झालंय म्हटल्यानंतर साहजिकच दुसरा कोणी असता तिथे तर नक्कीच त्या आपल्या घराच्या सगळ्या याला महत्व दिलं असतं. पण ही सगळी मंडळी सगळं सोडून, सगळं विसरून वारीला आले, कर्ज काढून वारीला आले आणि वारी चुकवली नाही. तसंच मराठवाड्यातले दुष्काळात सगळा तो भाग, तिकडच्या भागामध्ये पाऊस पाणी नाही, पीक पाणी नाही, पैसा नाही हातात. मला अक्षरशः डोळ्यात पाणी आलं या लोकांची निष्ठा बघितल्यावर. मला असं वाटलं की मी देवाच्या जवळ असून मला देव नाही कळला. इतकी वर्ष मी लहानाचा मोठा झालो, या परंपरेत वाढलो. पण ते असं असतं की पिकतं तिथं विकत नाही म्हणतात. ती किंमत कळायला भगवंताची काहीतरी लीला असावी लागते. त्याच्यातून एक एक गोष्टी अनुभूत होत गेल्या. आणि दुसरा एक मुद्दा, ही भक्तांची निष्ठा झाली. आणि आजच माझं एक केरळला, कोचीनला विठ्ठलाचं मंदिर आहे. केरळमध्ये कोचीनला जागृत देवस्थान आहे, विठ्ठलाची स्वयंभू मूर्ती आहे. कधी जर गेलात आपण कोणी कोचीनला तर नक्की तिथे शोध घ्या. विठ्ठलाचं फार अप्रतिम मंदिर आहे. आणि तिकडं हे केरळी बांधव आषाढी कार्तिकीला, जसं आपल्याकडं महाराष्ट्रामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आहे, तिथं भजन सप्ताहाची परंपरा त्या विठ्ठल मंदिरामध्ये. 7 दिवस 24 तास, ज्याप्रमाणे आपल्याकडे विण्याचा पहारा असतो, तिथे टाळकरी 2 जण उभे राहून रामकृष्णारी 7 दिवस अखंड 24 तास नामस्मरण करत असतात. आणि त्याचबरोबर एका बाजूला पांडुरंगासमोर तिथली भजनी मंडळ आहेत बरीच, आजूबाजूच्या गावांमधली, आजूबाजूची भजनी मंडळ आहेत. ती आपली भजन सेवा, प्रत्येकाला तास 2 तास जो काही वेळ असतो, ती भजन सेवा सादर करत असतात. 24 तास हे चाललेलं असतं. आणि ज्याला आपण प्राईम टाइम म्हणतो आपल्या भाषेमध्ये, संध्याकाळची वेळ, त्या प्राईम टाइम मध्ये अभिनय कलाकारांना संधी दिली जाते. माझी जवळजवळ 2-3 वेळा माझी सेवा त्या ठिकाणी झाली. आणि इतर कुठेही असा अनुभव नसतो. इतर ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यानंतर श्रोते ऐकत असतात, गाणं संपल्यावर टाळ्या वाजवतात, फार तर नामगजरामध्ये सहभागी होतात. पण इथं असं वैशिष्ट्य आहे, इथं तुमच्या मागे सगळेजण गातात भजन. वा वा.
प्रत्येक भजनात सहभाग त्यांचा 100% सहभाग असतो. तर यावर्षी मला आजच मला एक व्यंकटदास प्रभू म्हणून तिथले आहेत, त्यांचा मेसेज आला की म्हणले यावर्षी गव्हर्नमेंटनी परवानगी दिली नाही तरी पण म्हणले आम्ही स्पेशल परमिशन काढून पोलिसांची रोज तिथं एकेकाने जाऊन भजन करायचं. भजनी मंडळ पूर्ण नाही. मग जसं आता हे आपल्याकडे साधनं उपलब्ध आहेत, मोबाईल मधला तानपुरा, मोबाईल मधला तबला, अशी जी काही उपलब्ध साधनांमध्ये, पण म्हणले आम्ही परंपरेत खंड पाडला नाही. आम्ही सप्ताह सादर केला. 2 जण टाळकरी उभे होते, 2 जण टाळकरी, ते 2 जण टाळकरी आळीपाळीने त्यांची ड्युटी बजावत होते आणि भजन करणारे एक जण एकटा जाऊन पांडुरंगासमोर भजन करायचं. म्हणले आम्ही परंपरा सांभाळ. ही निष्ठा पाहिल्यानंतर काय वाटतं? खरंय. ही निष्ठा पाहिल्यानंतर असं वाटतं की खरंच की पांडुरंग ह्याच प्रेरणा देणारा आहेच. किती संकट आलं तरी तुटो हे मस्तक काय महाराजांचा अभंग आहे, नामदेव महाराजांचा, की काही झालं तरी देवा तुझी भक्ती निष्ठा आम्ही सोडणार नाही. तर आपण ऐकूयात आता हा अभंग, नामदेवरायांचाच अभंग आहे. मला आणि अजून एक मुद्दा सांगावा असं वाटतो की ह्या ज्या चालीत केलेल्या फार अप्रतिम संगीतबद्ध केलेल्या आणि स्वरभास्कर भीमसेनजींचा आवाज लाभल्यामुळे अजरामर झालेल्या या सगळ्या चाली आहेत. हे ऐकत असताना वारकरी पारंपरिक चाली म्हणा किंवा या चाली म्हणा, त्या रचनेमधला भाव व्यक्त करणाऱ्या चाली आहेत. आजकाल बऱ्याच ठिकाणी चित्रपटाच्या चालींवरती अभंग गायले जातात, ते चुकीचं आहे. या निमित्ताने मी आपलं मनोगत व्यक्त करतोय आणि एक विनंती करतो की चित्रपटाच्या चालीमध्ये अभंग गाऊ नका. चित्रपटामध्ये अभंग घेतलेत वेगळ्या चालीमध्ये, नवीन चाली करून. आताचं उदाहरण मी फत्ते शिकस्तचं देता येईल, तुकाराम महाराजांचा अभंग मला माझं भाग्य गायला मिळाला. तर चित्रपटाच्या चालीत अभंग गाऊ नका कृपा करून. पारंपरिक चाली आहेत किंवा इतर सुंदर सुंदर चाली आहेत, त्यातला भाव जो अभिप्रेत संतांना आहे तो व्यक्त होणारी ती चाल असावी. पंढरीचा वास चंद्रभागी स्नान, आणिक दर्शन, आणिक दर्शन विठोबाचे. पंढरीचा वास चंद्रभागी स्नान, पंढरीचा वास चंद्रभागी स्नान, आणिक दर्शन, आणिक दर्शन विठोबाचे. पंढरीचा वास चंद्रभागी स्नान, हेची घडो मज जन्म जन्मांतरी, हेची घडो मज जन्म जन्मांतरी, हेची घडो मज जन्म जन्मांतरी. मागणे श्री हरी, मागणे श्री हरी, नाही तुझे पंढरीचा वास चंद्रभागी स्नान, पंढरीचा वास चंद्रभागी स्नान. मुखी नाम सदा संतांचे दर्शन, संतांचे दर्शन. मुखी नाम सदा नाम सदा मुखी नाम सदा संतांचे दर्शन, संतांचे दर्शन. जनी जनार्दन
भाव, ऐसा भाव, ऐसा भाव, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. नाम म्हणे तुझे नित्य महाद्वारी, नाम म्हणे तुझे नित्य महाद्वारी, नाम म्हणे नामा नाम म्हणे तुझे नित्य महाद्वारी, कीर्तन गजरी, कीर्तन गजरी, सप्रेमात पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान. आणिक दर्शन, आणिक दर्शन, विठोबाचे पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान, चंद्रभागे स्नान. धन्यवाद. वा अवधूत, वा, खूप सुंदर, खूप सुंदर. मला असं वाटतं याच अभंगाला जोडून मी एक अत्याधुनिक काळातला, ज्याला आपण अभंग म्हणू शकतो, मला असं वाटतं अवधूतनीच तो गायला आहे. म्हणजे अवधूत आमच्या कार्यक्रमांमध्ये गातो. म्हणजे जसा आता विषय निघाला की वारीचं वर्णन हे आपल्याला खरं तर वेगवेगळ्या प्रकारे संतांनी केलेलं दिसून येतं. तिथे ज्या गोष्टी घडतात त्या गोष्टींचा उल्लेख त्या अभंगांमध्ये असतो. पण पुरोहित सर, म्हणजे आम्ही जेव्हा पाऊस नावाचा एक कार्यक्रम आम्ही सुरू केला, तर अवधूतच त्या कार्यक्रमात आमच्या सोबत असतो आणि सगळी गाणी तो गातो. तर त्यावेळेला एक अशी संकल्पना डोक्यात आली की वारी आणि पाऊस यांचं एक नातं आहे. म्हणजे दरवर्षी वारीच्या वेळेला पाऊस असतो आणि तो पाऊस सतत या वारकऱ्यांना पंढरीपर्यंत साथ करत असतो. मग तो कधी नुसतीच आभाळाची छाया धरतो, कधी आल्हाददायक बरसतो. तर अशी सगळी या वारीच्या काळामध्ये पावसाची साथ या वारकऱ्यांना मिळत असते. आणि आम्ही जेव्हा हा विषय आमचे गीतकार वलय मुळगुंद यांच्याकडे मांडला की आपल्याला असं काहीतरी करायचंय, की असं आपण करूया की वारीचं वर्णन करणारं काहीतरी आपण करूया. तर त्यानंतर ही रचना घडली आणि अवधूतनी त्याला बऱ्यापैकी संगीत दिलं आणि आमचे संगीतकार केदार दिवेकर या दोघांनी मिळून ती रचना केली. तर अवधूतनी त्याला अभंग असंच म्हटलंय. तर ते का म्हटलंय ते अवधूतकडनं जाणून घेऊया आणि नंतर तो अभंगही ऐकूया आणि मग या वारीच्या वर्णनाकडे येऊया. अवधूत. नक्की. आता काय झालं की कधी कधी आपण एखादी चुकीची गोष्ट ठामपणे तो आपला पुण्यात कार्यक्रम चालू असताना एक जण आमचं खंडन केलं. अवधूत, तुझा आवाज ब्रेक होतोय. तुझा आवाज ब्रेक होतोय, त्यामुळे तू आता जे सांगितलंस ते कदाचित आपल्या सगळ्या फेसबुक पाहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचलं नसेल. तर तू परत पहिल्यापासून सांगितलंस तर मला असं पोहोचेल. अवधूतचा काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम झाला. पण पुरोहित सर, म्हणजे अवधूत ते सांगत होता की आम्ही जेव्हा ही रचना सादर केली कार्यक्रमातून, तर तेव्हा असं एक प्रेक्षक येऊन आम्हाला असं म्हणाले होते की याला तुम्ही अभंग का म्हणता? हा अभंग नाहीये. म्हणजे अभंग संतांनी रचले किंवा अभंग रचण्यासाठी आत्ताच्या काळात अभंग रचण्यासाठी काय वगैरे असा तो एक छोटासा चर्चा आमची झाली. आणि मग त्यातनं अवधूतनी जे निरूपण केलं होतं ते फारच अप्रतिम होतं. म्हणजे अवधूतनी
स्वतः तो या सगळ्या गोष्टी लहानपणापासून बघत आलाय. त्याचा अभ्यास खूप चांगला आहे संत साहित्याचा सुद्धा. त्यामुळे तो या सगळ्यावरती खूप अधिकारवाणीने भाष्य करू शकतो. पण असं होतं की बऱ्याच वेळेला एखाद्या गोष्टीची संकल्पना किंवा एखाद्या गोष्टीबद्दलचं एक अनुमान ज्याला म्हणू किंवा एखादा परिणाम आपल्या डोक्यात फिट बसला ना की हा हेच आहे की आपण त्याच दृष्टीने विचार करायला लागतो. मग त्याच्या पलीकडे जाऊन दुसरं काही असूच शकत नाही. मला असं वाटतं की हाही एक भाव आहे आणि हा भाव सुद्धा खूप महत्वाचा आहे की आपली ती श्रद्धा होऊन जाते की संतांचेच अभंग बाकीच्या रचना असं जे होतं तर मला असं वाटतं त्यातूनही त्यांची एक निश्चलता म्हणूया किंवा दृढ भक्ती आपल्याला दिसून येते. तर या कार्यक्रमाबद्दल सांगताना तर नेहमी मला असं वाटतं की हे वारीचं वर्णन खूप सुंदर वलयनी केलंय. म्हणजे वारीच्या प्रत्येक टप्प्यावर पाऊस कसा साथ देतो आणि शेवटचं कडवं जे वलयन दिलंय त्यामध्ये फारच मोठा अर्थ त्यात दडलाय. तर आपण तो अरुणकडनं ऐकूयाच. मात्र सर तोवर आपण वारीचं वर्णन पुन्हा एकदा आपल्या सगळ्या फेसबुकद्वारे आपल्याशी संपर्कात असलेल्यांना सांगूया की जेणेकरून आज आपण इथे बसूनच सगळी वारी अनुभवतोय. तर त्याबद्दल थोडं नक्कीच. या वारीच्या मुद्द्याकडे येण्याच्या आधी मला अवधूतजींनी आता जो अभंग गायला ना त्यातल्या एका चरणाच्या संदर्भात बोलायची अनुमती आपल्याकडे मागतो. खूप छान वर्णन खरं तर धन्यवाद नामदेव महाराजांनी जे केलंय त्याच्यामध्ये अनेक जण वरवर फक्त अर्थ शोधतात. त्यातला एक जो चरण असा आहे की मुखी नाम सदा संतांचे दर्शन. हे एवढं ऐकल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये काय येतं, मुखी नाम सदा संतांचे दर्शन. मुखी नाम सदा असलं पाहिजे, संतांचं दर्शन असलं पाहिजे. जनी जनार्दन ऐसा भाव म्हणजे लोकांमध्ये मी परमेश्वराला पाहिलं पाहिजे. हा खूप वरचा अर्थ झाला. आजच्या काळामध्ये नामदेव महाराजांनी इतका धोक्याचा इशारा 700 वर्षांपूर्वी आम्हाला दिलाय. अवधूतजी आपल्याशी जोडले गेलेत, मला आनंद आहे. मुद्दामून हा भाग मला सांगायचा आहे की मुखी नाम सदा हे नामासाठी फक्त सदा शब्द नाहीये बरं का तिथे. तो एक अर्थ आहेच आहे, मुखी नाम सदा असलं पाहिजे. तात्पुरती एक माळ मी आंघोळ झाल्यानंतर केली, स्नानानंतर केली नाही चालणार, सदा असलं पाहिजे. पण मला त्यातला धोक्याचा इशारा भूषणजी असा द्यायचा आहे. नामदेव महाराजांना 700 वर्षांपूर्वी कळलं होतं सदा संतांचे दर्शन. सदा शब्द दोन्हीकडे आहे. मुखी नाम घ्यायचंच आहे ते पण सदा घ्यायचंय, सदा संतांचं दर्शन घ्यायचं हेही खरं आहे. पण थोडा धोक्याचा इशारा सांगू, नामदेव महाराज किती सुज्ञपणाने आम्हाला सांगून गेलेत. सदा संतांचे दर्शन घ्या, त्याच्याच बरोबर सदा संतांचे दर्शन घ्या. म्हणजे जे सदा संत आहेत, आपल्या लक्षात आलं असेल काही जण आत्ता संत असतात, नंतर काही वेळा ते संत राहत नाहीत. आपण सगळे श्रोतेही सुज्ञ आहात, त्यामुळे आपल्या लक्षात आलं असेल नामदेव महाराज म्हणतात वरच्या रंगावर बोलू नका, कारे बोललासी वरली या रंग आपल्याला माहिती आहे. पण सदा संतांचे दर्शन याचा अर्थ जे सदैव संत आहेत, म्हणजे आता टीव्हीवर संत आहेत आणि उद्या तिहार जेलमध्ये त्यांना नामदेव महाराज संत म्हणायला तयार नाहीत, हेही मला त्या निमित्ताने सांगायचंय. आपण जो प्रश्न वारीचा विचारला त्याच्याबद्दल धन्यवाद. पुन्हा एकदा सांगतो, त्याच्यामध्ये मला एक आवर्जून मुद्दा मी प्रत्येक वेळी हा विषय निघाला की सांगतो, वारी वेगळी आणि यात्रा वेगळी. मुळात वारी म्हणजे काय नेमकं, वारी या शब्दाचा अर्थच आम्ही वरवरचा घेतो. आम्हाला वाटतं वारी म्हणजे काय, प्रस्थानापासून नगर प्रदक्षिणेपर्यंत वारी झाली, पायी चालत जायचंय म्हणजे वारी झाली. याला वारी नुसतं नाही म्हणत. मी आपल्याला एक संदर्भ देऊ. आपल्याला देवीची आरती आपण म्हणतो बघा, देवीच्या आरतीमध्ये आपण म्हणतो वारी वारी जन्म मरणाते वारी. म्हणजे वारी वारी देवीकडे मागतोय काय आपण, जन्म मरणाते वारी. वारी म्हणजे संपवून टाक, मला जन्मही नकोय मरणही नकोय. कारण आम्हाला आद्यशंकराचार्यांनी इशारा दिलेला आहे की पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. आणि आम्हाला तुकाराम महाराजांनी, तेही जगद्गुरुच होते आद्यशंकराचार्य, आणि तुकोबाराय सुद्धा आमचे जगद्गुरुच आहेत. ते सोप्या भाषेत आम्हाला सांगतात, किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित, हे होऊ नये यासाठी वारी शब्दाचा अर्थ आम्हाला लक्षात घ्यावा लागतो. वारी करणं म्हणजे निवारून टाकणं. वारी कशासाठी करायची की माझं येणं जाणं. आम्ही तुकोबांचा अभंग कोणी गेल्यानंतर एवढ्या वेळा म्हणतो, आता नाही येणे जाणे. ते माझ्या बाबतीत नाही, ते तुकोबांच्या बाबतीत तुकोबांनी म्हणावं. आम्ही लगेच लोकांना सांगतो बंगला बांधलाय पण थोड्या सोयी कमी पडल्यात, पुढच्या जन्मी बघा अशा सोयी करतो ना. म्हणजे आम्ही तजवीजच पुढच्या जन्माची करतोय आणि अभंग मात्र म्हणतोय आता नाही येणे जाणे. असं जोपर्यंत मी म्हणत असेन तोपर्यंत वारी मला कळली नाहीये. हा एक महत्वाचा भाग. वारी करणं म्हणजे एकदा पांडुरंगाच्या चरणावर मस्तक टेकवल्यानंतर पांडुरंगाला सांगणं आता पुन्हा नाही यायचंय, बस
आता तुझ्यात मला विलीन होऊन जायचं, जे संत कानोपात्रेंनी करून दाखवलं. म्हणून आज कानोपात्रेंची समाधी आम्हाला पंढरपूरला गेल्यावर दर्शनासाठी तोच संदेश देते, यायचं आणि इथे पांडुरंगाला समर्पित व्हायचं. हे जेव्हा मला कळतं ना भूषणजी, मी त्याला वारी खरं तर म्हणतो. अजून एक फरक मी नेहमी आवर्जून हा विषय निघाल्यावर सांगत असतो की वारी वेगळी आणि यात्रा वेगळी. यात्रा मी माझ्या सोयीने मनाने कशीही करू शकतो, एसी मधनं जाऊ शकतो. मला तिथे आधीच मी चौकशी करतो, धर्मशाळेमध्ये एसी रूम्स आहेत का, मला डायबिटीस आहे बरं का, काही खाण्याच्या सोयी काय आहेत. आमचा वारकरी बंधू अवधूतजींना कल्पना आहे, अवधूतजींच्या समोरच प्रस्थान होतं. एक सुद्धा प्रश्न कधी विचारत नाही हो, एक प्रश्न. मी तर नेहमी भूषणजी सांगत असतो की एका वारकरी बंधूला एका पत्रकाराने आमच्या प्रश्न विचारला होता, का हो हे इथेच झोपला होता रात्रभर? हो म्हणले. आणि आपण पावसाचा उल्लेख केलात ना, त्याचा संदर्भ देऊन सांगतो, रात्रीच पाऊस झाला होता, ओलं होतं सगळं. त्यांनी विचारलं, हे अशा याच्यावर झोपताय, खडे टोचत नाहीत का? एक सुद्धा इयत्ता न शिकलेला माझा वारकरी बंधू काय उत्तर देतो आमच्या पत्रकाराला, अहो संसारातले खडे टोचून टोचून कंटाळले म्हणून हे खडे टोचून घेण्यासाठी आलंय. ज्याला अध्यात्म हे समजलं ना त्याला खऱ्या अर्थाने वारी समजली असं मी समजतो. त्यामुळे वारी हे आमचं व्रत आहे. वारी, मी मगाशी सांगितलं की वारी चुकवून देती, जरी किती संतांनी सांगितलं, आज भगवंत आमची परीक्षा पाहतोय, पण वारीकडे बघण्याचा हा दृष्टिकोन मी सांगितलेला ज्या दिवशी माझ्या मनात स्थिरावेल की आता पुन्हा नाही मला यायचंय, बस भगवंता जे काही आहे ते या जन्मामध्ये, आणि आम्हाला हे या जन्मात खरंच साध्य करता येतं. मी तर नेहमी सांगत असतो, नाथ महाराजांची इतकी सुरेख ओवी आहे, शेवटची ओवी फक्त तेवढी सांगतो की 184 योनी त्यात मानव देहा वाचुनी, अधिकारी ब्रह्मज्ञानी आन कोणी असेना, नरदेह निदान लाभले हाती, उत्तम सार उत्तम गती, ते देवची होय म्हणती. हे ज्या क्षणाला मला कळेल ना, भूषणजी माझी वारी, अवधूतजी माझी वारी खरी पूर्ण झाली, ह्या मताचा मी नेहमी आहे त्याच्यामध्ये. वा वा वा. अवधूत, पुन्हा एकदा आपण त्या पाऊसखुणातल्या अभंगाकडे येऊया. आणि मला वाटतं आता अभंग आणि भक्ती रचना हा मुद्दा मी सांगत होतो की मी त्याला अभंगच म्हणलं की ज्याच्यामध्ये, ज्या रचनेमध्ये देवाचे नाव आहे ती प्रत्येक गोष्ट अभंग आहे असा मी मुद्दा मानतो. आणि कसं असतं की गुरुनी कान टोचल्याशिवाय शिष्याचं अज्ञान दूर होत नाही, आणि अज्ञानाचा पडदा जोपर्यंत असतो तोपर्यंत आपल्याला सगळं आपल्या मनासारखं दिसत असतं. आणि सद्गुरू काय करतात, तो अज्ञानाचा पडदा दूर करतात आणि ज्ञान दाखवतात. तसं मला झालं. बरोबर. संत साहित्याचे अभ्यासक आहेत फार मोठे, संजय गोडबोले गुरुजी, आणि गेली 23 वर्ष आळंदीमध्ये संत सेवा संघाच्या माध्यमातून खूप मोठं कार्य ते करत आहेत. त्यांच्याशी चर्चा करत असताना ह्याच रचनेबद्दल, या भक्ती रचनेबद्दल मी बोललो की असा आम्ही पावसावरचा अभंग केलाय. सगळं त्यांना सांगितलं की असं विचार आहेत, वलय मुळगुंद त्यांनी लिहिलाय सगळं. परत त्यांना ते म्हणले, एक सांगू का अवधूत? त्यांना मी हा किस्सा पण सांगितला की मी त्या माणसाला कसं खोडून काढलं, थोडस माझं ज्ञान पाजळायचा तिथं मी प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी सांगितलं, अरे म्हणले कसं आहे, संतांच्या रचनांना अभंग म्हणतात, संप्रदायामध्ये इतर रचनांना क्षेपक म्हणलेलं आहे. संत सोडून इतरांच्या रचनांना क्षेपक म्हणलेलं आहे. मग म्हटलं ही क्षेपक रचना होऊ शकते. जरी अभंगाची उंची असली, कधी माडगुळकरांनी जो अभंग इंद्रायणी काठी जे गीत लिहिलं ते लोकांना अभंग इतकं मोठं वाटतं, पण तो अभंग नाही होत. कारण म्हणले कवी हा प्रतिभावान असतो. वलय मुळगुंद तुझा मित्र नक्कीच प्रतिभावान आहे, फार अप्रतिम त्यांनी लिहिलंय, फार वेगळ्या उंचीवरचं काव्य आहे म्हणले. पण म्हणले की संतांच्या रचनांना अभंग का म्हणायचं, कारण संतांच्या प्रज्ञेमधनं प्रकट झालेल्या त्या रचना आहेत, संतांच्या अनुभूतीतून प्रकट झालेल्या त्या रचना आहेत. आणि त्या रचनांसाठी त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं मोल त्यांनी घेतलेलं नाहीये. ही एक महत्वाची मुद्दा, एक गोष्ट त्यांनी सांगितली. म्हणून त्या रचना अभंग आहेत आणि शेकडो वर्ष आजही ते सगळ्या रचना जिवंत आहेत आणि मार्गदर्शन करत आहेत आपल्याला सगळ्यांना. हा त्यातला फरक मला त्यांनी सांगितल्यानंतर ते दूर झालं. म्हणून आपण याला हे भक्ती रचना, पावसावरती आपण भक्ती रचनाच त्याला म्हणूयात, तर ती आपल्यासमोर सादर करतो. फार अप्रतिम लिहिलंय वलयनी. मला याच्यातलं शेवटचं चरण फार विशेषत्वाने आवडतं. संपूर्ण अभंगच अप्रतिम आहे, पण जे काही त्याच्या हातून झालेलं आहे, अशा बऱ्याच वेळेला आपल्या सर्वसामान्य माणसाच्या हातून पण काही काही गोष्टी अशा होतात की ते आपलं नसतं, ते भगवंताचं देणं असतं. आपल्यासमोर सादर करतो. सावळ्या घनांचे वाजतात टाळ, सावळ्या घनांचे
वाजतात टाळ, सावळ्या घनाचे वाजतात टाळ, थेंब मोती माळ चैतन्याची, थेंब मोती माळ चैतन्याची, चैतन्याची, सावळ्या घनाचे वाजतात टाळ, नभात घुमारा ओंकार हुंकार, नभात घुमारा, नभात घुमारा ओंकार हुंकार, मातीला अंकुर ओंकाराचे, मातीला अंकुर ओंकाराचे, आ आ मातीला मातीला अंकुर, मातीला अंकुर ओंकाराचे, ओंकाराचे, सावळ्या घनाचे वाजतात टाळ, सावळ्या घनाचे वाजतात टाळ, अमृत सरींचे व्योम तीर्थ क्षेत्र, अमृत सरींचे व्योम तीर्थ क्षेत्र, धरा ही पवित्र प्रक्षाळोनी, धरा ही पवित्र प्रक्षाळोनी, उतरोनी खाली येई विठुराय, उतरोनी खाली येई विठुराय, धन्य धरा होय भेटी लागी, धन्य धरा होय भेटी लागी, सावळ्या धनाचे वाजतात टाळ, काया ही सरींची उभी धरेवर, काया ही सरींची उभी धरेवर, युगांचा विसर पांडुरंगा, युगांचा विसर पांडुरंगा, वैष्णवांची दाटी तसा दाट मेघ, वैष्णवांची दाटी तसा दाट मेघ, भक्तीचा चोग न भांगणी, भक्तीचा चोग न भांगणी, सावळ्या घनाचे वाजतात टाळ, सावळ्या घनाचे वाजतात टाळ, आ गगन पंढरी चालत सवारी, गगन पंढरी चालत सवारी, येणे जाणे सरी निरंतरी, येणे जाणे सरी निरंतरी, येणे जाणे सरी निरंतरी, जय जय पांडुरंग हरी, जय जय पांडुरंग हरी, 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 जय जय पांडुरंग हरी,
पांडुरंगा क्या वा बात आहे. वा वा. खूप सुंदर, खूप सुंदर. गगन पंढरी चालत असे वारी, येणे जाणे वा. सरी निरंतरी. क्या हे बात. सरींचं येणं जाणं जसं निरंतर चालू आहे आणि माणसाची जन्माची मरणाची येरझार, येणे जाणे सरी निरंतरी. फार अप्रतिम ही रचना आहे. हे ज्यावेळेस आम्ही केदारनी मला सांगितलं, मला आठवतंय की असं असं एक आपण भक्ती रचना, आम्ही त्यावेळेस त्याला अभंग म्हणत होतो. तर मी केदारच्या घरी गेलो आणि भगवंत कसा देतो, ज्यावेळेस भगवंताची कृपा कृपा असणं काय म्हणतात याची अनुभूती मी वेळोवेळी घेतो अगदी, की कृपेचा प्रसाद काय असतो. घरी गेलो केदारच्या आणि त्याने ती रचना दाखवली मला, मोबाईलमध्ये तानपुरा लावला आणि काही क्षणात त्याची चाल तयार झाली. म्हणजे जसं आपण मोबाईलमध्ये एखादी फाईल डाउनलोड करतो तसं कुठेही अडसर कुठल्याही प्रकारचा न येता, जसं मी आता गायलंय त्या पद्धतीने ते सगळं अभंग ती भक्ती रचना कंपोज झाली. ही एक वेगळी अनुभूती आहे. याचा अजून एक मला आपल्याला सांगायला आवडेल. मध्यंतरी पैठणच्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या त्या पेजवरनं, त्यांच्या संस्थांच्या पेजवरनं लाईव्ह सेवा, मला फेसबुक लाईव्ह सेवा करण्याची संधी मिळाली. माझे परमार्थ स्नेही हरिभक्तपरायण योगीराज महाराज गोसावी, नाथ महाराजांचे वंशज, त्यांनी मला ही सेवा दिली आणि त्यांचा सेवेच्या आदल्या दिवशी मला फोन आला. मला म्हणले की तुम्हाला एक अभंग पाठवतो, तो अभंग आपण चाल करून गायलात तर बरं होईल. आता मुळात सगळ्यात प्रामाणिकपणे सांगायचं म्हटलं तर माझं संगीताचं जे काय आहे, माझं जे काही गाणं आहे ती माऊलींची कृपा आहे, माऊली ज्ञानेश्वर महाराजांची आणि सद्गुरू नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची कृपा आहे. मी म्हटलं मी नक्की प्रयत्न करतो. आणि त्यांनी त्या अभंगाची पार्श्वभूमी सांगितली की कीर्तन परंपरेमध्ये सर आपल्याला माहितीये की आपण कीर्तनामध्ये रूपाचा अभंग, रूप पाहता लोचने किंवा सुंदरते ध्यान अभंग हा 99% बऱ्याच ठिकाणी गायला जातो. पण नाथांच्या परंपरेमध्ये फार सुंदर अभंग आहे तो, कैसी समचरणीची शोभा अवघा जगी विठ्ठल उभा. फार अभंग अप्रतिम आहे तो. ते म्हणले तुम्ही हा नाथ परंपरेतला रूपाचा अभंग आहे तर तो तुम्ही गायलात तर फार बरं होईल. आणि मी नाथ महाराजांनाच प्रार्थना, मी असं समजलो की नाथांचा प्रसाद मला आलाय. मग म्हणलं बाबा तुम्ही शब्द पाठवलेत, म्हणलं त्याचं संगीत चालही पाठवा. आणि अगदी अंगावर काटाय माझ्या आता. दुसऱ्या क्षणाला त्याची चाल तयार झाली होती. ती मला ऐकवायला, आपल्या परवानगी असेल तर नक्की ऐकवायला आवडेल मला. नक्की 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 नक्की. समचरणीची शोभा, कैसी समचरणीची शोभा अवघा जगी विठ्ठल उभा, अवघा जगी विठ्ठल उभा. कैसी समचरणीची शोभा येणे विठ्ठले लाविले पिसे, येणे विठ्ठले, येणे विठ्ठले, येणे विठ्ठले लाविले पिसे. तिकडे पाहे तिकडे दिसे, जिकडे पाहे तिकडे दिसे. कैसी समचरणीची शोभा पाहते पाहणिया माझारी, पाहते पाहणिया, पाहते पाहणिया, पाहते पाहणिया माझारी. पाहते गेले पाहण्यापरी, पाहते गेले पाहण्यापरी. कैसी समचरणीची शोभा
एका जनार्दनी एकू, एका जनार्दनी एकू, विठ्ठल अवलोकी लोकू, विठ्ठल अवलोकी लोकू, कैसी समचरणीची शोभा, अवघा जगी विठ्ठल उभा, अवघा जगी विठ्ठल उभा, कैसी समचरणीची शोभा, कैसी समचरणीची, समचरणीची, समचरणीची शोभा. वा 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 अवधूत, वा क्या बात आहे, खूप सुंदर. मला असं वाटतं या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून आपण एक गोष्ट तर प्रामुख्याने आपल्या चर्चेमध्ये आहे ती म्हणजे सकारात्मकता. जसं आपल्या संतांनी सांगून ठेवलं आहे की देवाकडे आपण फार काही मागायचं नसतं, आहे त्याच्यात समाधान मानून जर आपण पुढे जात राहिलो तर आपल्या समोर येणारी परिस्थिती जी असते ती सुद्धा आपल्याला खूप लाभदायक किंवा आपण असं म्हणूयात की सकारात्मक वाटायला लागते. तर असंच एक संतांचं वचन आणि तोच अभंग सादर करून आपण या चर्चेचा शेवट करूयात असं मला वाटतं. हेची दानं देगा देवा. आणि अवधूतला मी विनंती करेन ते सादर कर, पण त्यापूर्वी पुरोहित सर थोडंसं निरूपण आपण केलं आणि त्यानंतर अवधूतनी हा अभंग सादर केला, तर त्यावरतीच आपण या चर्चेचा शेवट करूया. निश्चित. मला त्या हेशेदानं त्या अभंगाकडे येण्याच्या आधी अवधूतजींनी आता जो अभंग सादर केला नाथ महाराजांचा, सकारात्मकतेचा विषय आपण सतत लावून धरलाय भूषणजी. केवढी सकारात्मकता या अभंगामधनं नाथ महाराज आम्हाला देत आहेत. आम्हाला आज नाही वारीला जायला मिळालं, आपण बघाशी चर्चा केली, पण विठ्ठल जर संपूर्ण जगभरात तोच उभा आहे म्हणजे अवघा जगी विठ्ठल उभा. फक्त आम्हाला यावर्षी त्यांनी वारीला यायला नाही भाग पडला एवढ्यासाठी की अरे इतके दिवस तू इथे येऊन मला पाहतोयस, आता मी जर सगळ्या जगामध्ये उभा असेन तर मला तू पाहतोयस का बघ ना एकदा, तुला तेवढं तरी जमायला लागलं का एवढ्या वर्षाच्या वारीनंतर. आणि म्हणून अखेरच्या अंतिम चरणात सुद्धा नाथ महाराज ग्वाही देऊन सांगतात, एका जनार्दनी एकू विठ्ठल अवलोकी लोक. तो बघतोय ना आमच्याकडे, तो अवलोकन करतोच आहे, तो संपूर्ण जगात उभा आहे, तो आमच्याकडे अवलोकन आमचं करतोय. एवढी जर ग्वाही आम्हाला ते नाथ महाराज देत असतील, ज्यांच्याकडे भगवंत 36 वर्ष, आपण 12 वर्ष सांगतो, एकंदर 36 वर्ष भगवंत त्यांच्याकडे सेवेला होता की तुझ्या भक्तीचं नाथा ओझं नाही सहन होते, अशा अधिकारी संतांनी सांगितलेला तो आम्हाला उपदेश आहे. याच्यापेक्षा सकारात्मकता आणखी कुठे शोधणार. याच अभंगाकडे आता अखेरच्या आपल्याकडे आपण येतोय. नेमकं मागणं मगासपासून आपण त्याची चर्चा केली, काय मागावं भगवंताकडे, त्याचाही आदर्श किंवा त्याचाही वस्तुपाठ आम्हाला तुकाराम महाराज आत्ताच्या आपण जो अवधूतजींकडनं ऐकणार होता अखेरीस त्या अभंगातलं देत आहे. हेची असा सुरुवातीचा शब्द आहे बघा. मी भूमितीचे शिक्षक आहे म्हणून आपल्याला सांगू, आमच्याकडे भूमितीमध्ये जॉमेट्रीमध्ये 1 and only 1 अशी एक संकल्पना आहे. 1 and only 1, एक आणि एकच. अनेकांना वाटतं एकच आहे ना, एक म्हटल्यानंतर अनेक गोष्टीत. मी एक उदाहरण सांगतो. एक बिंदू जर मी काढला कागदावर, काळजी करू नका मी भूमितीचा पाठ नाही घेते, एक बिंदू जर आपण कागदावर जर एक बिंदू आम्ही काढला आणि आपण सांगितलं एक रेषा काढता येते, काढता आली एक रेषा, पण दुसरा लगेच हातात पेन्सिल किंवा पेन घेतो, तो म्हणतो दुसरी पण काढता येते, तिसरा म्हणतो तिसरी, अनंत रेषा जातात. पण 2 भिन्न बिंदू आपण जर काढले तर त्यामधून एक आणि एकच रेषा जाते. असं ज्यावेळी येतं ना त्यावेळी दुसरा पर्याय उपलब्ध नाहीये. नेमकं तेच आम्हाला या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज आम्हाला संदेश देत आहेत. हेची दान म्हणजे देवासमोर निसंदिग्ध मागणी ठेवतात. दुसरी आम्हाला मागायचंच नाहीये आणि दुसरं तू देण्याच्या भानगडीत पडू नको. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. आता देवाचा विसर तुकाराम महाराजांना कधी झाला नव्हता, होऊ शकत नाही. कारण आणिक दुसरे मज नाही आता, नेमिलिया चित्ता पासून या पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी पांडुरंग ही ज्यांची अवस्था झाली होती, ते तुकाराम महाराज कशाला देवाचा विसर त्यांना पडेल. आमच्यासाठी ते खरं तर मागणं मागतायत, कारण ते जगद्गुरु आहेत, ते गुरुमाऊली आहेत. आमच्यासाठी ते मागणं असं ठेवतायत की हेची तुला द्यायचंय ना, मग दुसरं देऊ नकोस, हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. आणि मग गुण गाई न आवडी, हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती. अक्षरशः आश्चर्य अनेकांना वाटतं की बाकी सगळे मोक्ष मुक्ती अगदी देवाचे द्वारे उभा क्षण भरी
तेने मुक्तिचारी साधी येल्या असं म्हणणारे लोक आपल्याला, म्हणजे मला एक व्यक्ती भेटली होती, मी अगदी अर्धा मिनिट घेऊन सांगतो. त्यांनी मला सांगितलं मला माऊलींचा हरिपाठ जगातल्या सगळ्या गोष्टीत आवडला. म्हटलं अरे वा वा, छान छान, काय आवडलं? अहो कसला हरिपाठ, 27 अभंग सोडून द्या, पहिला अभंग आणि फक्त पहिला चरण पुरेसा आहे म्हणले. अध्यात्म आहे काय बाकीचं? मला काही समजलं नाही क्षणभर. ते म्हटले तुम्ही वेडे आहात, सगळे ग्रंथ वाचत बसताय. माऊलींनी काय सांगितलंय, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधी येल्या. सगळं जर साधत असेल देवाच्या दारात, अरे म्हटलं ते देवळाच्या दारात नाहीये, देवाच्या. आणि हा देव कोण समजण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च अध्यात्मात करावं लागतंय. त्यातला गमतीचा भाग आपण सोडून देऊ. तुकाराम महाराज अवधूतजींकडनं जो आपण अभंग ऐकतो त्यात काय मागतायत, न लगे मुक्ती आणि संपदा. मुक्ती नकोय, मोक्ष नकोय. तुकाराम महाराज सरळ सांगतात की मोक्ष सुखा हाणू लाथा. का? तर तुकाराम महाराजांना रहस्य सापडले हो. तुकोबा एका अभंगातनं प्रमाण देत आहेत, मुखी नाम हाती मोक्ष, अरे ऐसी साक्ष बहुतांची. आम्ही नाव तुझं घेतलं तेव्हा मोक्ष मिळालाच आहे तिथे. कशाला माग, जे मिळालंय ना त्याची मागणी कधीच कोणी करत नाही. मला जर श्रीखंड खाऊन कोण पोट भरलं आणि कोणी सांगितलं एक वाटी घ्या अजून, मी लगेच सांगतो नको, आता नाव सुद्धा काढू नका. मोक्ष तुकोबांना माहितीये की नामाच्या माध्यमातून मिळालंय, म्हणून न लगे मुक्ती आणि संपदा. फक्त एकच कर देवा, संत संग देई सदा. असंगाशी संघ झाला की काय होतं, तुकाराम महाराजांनी अनेक प्रमाण देता येतील. ढेकणाच्या संगे हिरा सुद्धा दुभंगू शकतो, हे तुकाराम महाराज आम्हाला प्रमाण देत आहेत. संत संग देई सदा. आणि मग तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. एकीकडे तुकाराम महाराज म्हणतायत की किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित, मगाशी मी आपल्याला प्रमाण सांगितलं. आणि इथे मात्र तुकोबार आहे त्याच्यापेक्षा वेगळं सांगतायत की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. अनेकांना हा विरोधाभास वाटतो म्हणून फक्त एक थोडस त्याच्यावरचं भाष्य करतो आणि मी थांबतो. हे विरोधाभासाचं बोलणं नाहीये तुकोबांचं. आमच्यासारख्याला पुन्हा पुन्हा गर्भवास घेणं ह्या यातना आहेत, गर्भवासीच्या यातना. याच्यावर तुकाराम महाराजांचा अभंग गाथेतलं अभंग काढून पहा, प्रकरण आहेत त्याच्यावर. आम्हाला गर्भवासी यातना आहे, काय गर्भीच्या यातना आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या सगळ्या आतमधलं वातावरण सगळं संतांनी वर्णन केलेलं आहे. आणि इथे तुकाराम महाराज म्हणतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. याचं कारण तुकाराम महाराजांना त्यांचं पुढचं ध्येय माहितीये. तुकाराम महाराज हे मुळात जीवनमुक्त आहे. आपल्याला सर्वांना कल्पना आहे, माझ्यासारख्याला काय वाटतं अवधूतजी भूषणजी, अरे असं पुण्य मिळावं की स्वर्ग मिळावा. हसतात स्वर्गातले देव, कारण स्वर्गीचे अमर इच्छिता ते देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आमा. नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ किती. हे फक्त भाग्य याच जन्मात आहे. हे तुकोबांना रहस्य माहितीये. तुकाराम महाराजांना माहितीये की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्तवया. ते करण्यासाठी काय करायचंय त्यांना जीवन रहस्य कळलेलं आहे. ते मुळात भगवंताचा अवतार आहेत. म्हणून खाल किती वेळा जन्माला यायचं असेल तेवढं येऊ. जोपर्यंत माझ्यासारखे जडजीव अजूनही अध्यात्मात चाचपडतायत, मला खात्री आहे कोणत्या ना कोणत्या रूपात तुकोबांसारखे संत म्हणून आमच्यासाठी स्वतः यातना सोसतायत. आणि तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, हे आमच्यासाठी त्यांनी मागणी केलेली आहे. एवढं जरी आम्हाला कळलं तरी आजच्या या आषाढ एकादशीचा फार मोठा संदेश आणि संतांचे उपकार आपल्याला खऱ्या अर्थाने कळू शकतील असं माझं मत आहे. वा. अवधूतनी अभंग सादर करण्यापूर्वी मी आपल्या दोघांचे आभार मानतो, कारण मला माहिती आहे, कल्पना आहे, त्याच्यात आपल्याला आनंदच आहे. म्हणजे आपण नक्कीच काल रात्रभर महापूजेसाठी निरूपण करत होतात आणि अवधूत तूही सकाळपासून अनेक फेसबुक पेजेसवरती लाईव्ह गायन सेवा करतोय. पण तरीही आज संध्याकाळी तुम्ही माझ्याकरता वेळ काढलात आणि पुन्हा एकदा फेसबुकच्या माध्यमातून सध्या आपण जे काही शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न करतोय. सकारात्मक विचारांच्या मालिकेमध्ये सहभागी झालात. आपल्या दोघांचे मनपूर्वक आभार. अवधूत अभंग. मी अर्ध मिनिट फक्त मी बोलतो मुद्दाम. मी आभार हा शब्द नका वापरू. मी मागच्याही वेळी आपल्याला बोलताना सांगितलं होतं की आम्ही आपल्या ऋणामध्ये नक्की राहू. आपल्याला उलट माझा नमस्कार आहे, खूप मोठं काम आपण करताय. श्रोते खूप व्यासंगी आहेत, त्यांनाही माझा नमस्कार. आणि या निमित्ताने अवधूतजींची माझी पुन्हा यावर्षी एकादशीला भेट चुकू दिली नाहीयेत आपण, म्हणून भूषणजी तुम्हाला आणि अवधूतजी तुम्हाला नमस्कार पुन्हा एकदा करतो. भक्तांची आणि पांडुरंगाची व्हर्च्युअल भेट झाली तशी आपली ही व्हर्च्युअल भेट झालेली आहे. नक्कीच. आणि वैष्णव संगती सुख वाटे जीवा, हे सुख मी पण घेतोय ना तुमच्या दोघांच्या समवेत आणि श्रोत्यांच्या समवेत. हे सुख माझं वृद्धिंगत झालंय खरं तर. अगदी. आणि आपण भूषणला धन्यवाद अशासाठी द्यायला पाहिजेत की त्या निमित्ताने आज पुन्हा आपलं एक वेगळं चिंतन मनन भगवंताचं नामस्मरण एकादशीच्या दिवशी झालं. निश्चित निश्चित निश्चित. आणि हेच आपण दान आता पांडुरंगाकडे मागूयात. नक्की. येस. हे चिदान हे चिदान दे
विसरण भावा तुझा विसरण भावा गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी नलगे मुक्ती धन संपदा नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी गाईन आवडी गाईन आवडी वा, वा. वरदा हरी हरी श्री विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय की जय ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सब संतन की जय धन्यवाद 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 पुन्हा एकदा